ठीक आहे. मी संतोष सिरशीकर, मी सांगली इथे असतो आणि मागच्या वर्षभरापासून मागच्या महिन्यामध्ये त्या लॉकडाऊन नंतर आम्ही ह्या सिरीजला सुरुवात केली. मागच्या सेशन मध्ये आम्ही जवळजवळ 20-25 मुलांना हे पूर्ण सेशन आम्ही दिलं आणि आता त्याची दुसरी बॅच आज आम्ही इथं सुरू करतोय. आजपासून इथून पुढचा महिनाभर आपण ह्या सिरीज मध्ये एकमेकांशी बोलणार आहोत. हे एम्प्लॉयबिलिटी स्किल वर्कशॉप आहे. आता हे एम्प्लॉयबिलिटी स्किल वर्कशॉप आणि एम्प्लॉयबिलिटी काय ते आपण पाहूयात. मी जसं सांगितलं, मी संतोष सिरशीकर, मी लाईफ कोच आहे. मी पॅरेंटिंग सेशन्स घेतो, फायनान्शियल लिटरसी मास्टर म्हणून मी काम करतो आणि शिवाय 1-to-1 कन्सल्टंट आणि करिअर काउन्सिलिंग यामध्येही मी लोकांना मदत करतो. आणि हे सगळं काम मी मागचे 10 वर्ष वेगवेगळ्या महाराष्ट्रामधल्या शहरांमध्ये हे मी काम करतोय. आजचं पूर्ण आपलं सेशन हे आपण थोडंसं हिंदी, मराठी आणि इंग्लिश, तसं इंग्लिश असं मध्ये असेल, त्यामुळं भाषा हा मेन आपला फोकस नसेल तर आज आपण अक्वांटेड व्हायचा प्रयत्न करू, एकमेकाशी संवाद साधायचा प्रयत्न करू. तर मी तुम्हाला ह्या सेशनच्या मध्ये काहीही प्रश्न विचारले तर चालतील? ओके. आज सकाळी सकाळी कोणी शपथ घातली असेल की आज दिवसभरात काही बोलायचं नाही, तर शपथ सुटली? बोलायला हरकत नाही. जेवढं आपण इंटरॅक्शन करू तेवढं आपल्याला हा विषय पुढे घेऊन जायला मदत होईल. तुम्ही सगळेजण शाळेत गेलायत कधी? हो. ओके, गेले आहात. शाळेमध्ये काय काय शिकलो आपण? वेगवेगळे विषय होते आपल्याला. मराठी होतं, हिंदी होतं, इंग्लिश होतं, है की नाही? तुम्हाला चित्रकला होती का शाळेत? होती. बर, चित्र सगळ्यांना काढता येतात का? कोणाला येतात, कोणाला येतात. म्हणजे माझं तर असं आहे की चित्राला मी जे काय काढतो तिथं खाली नाव लिहितो. म्हणजे मी काढलं आणि त्याला खाली हत्ती लिहिलं तर सगळ्यांनी ओळखायचं की हा हत्ती आहे. हे अशी माझी चित्रकला. अशी बऱ्याच जणांची चित्रकला असेल, आपल्याला नाही माहिती. तरी पण ना आपल्याला चित्र काढता येतात किंवा नाही देत, तरीही आपण आपल्या लहानपणी एक चित्र काढलंय, निसर्गाचं चित्र काढलंय सगळ्यांनी. आठवतंय त्या चित्रात काय काढलं? वरती डोंगर काढले, पानाच्या वरती ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत आपण डोंगर काढले. त्यानंतर घर बांधलं का झोपडी बांधली त्याच्यात? झोपडी केली कोपऱ्यामध्ये, है की नाही? त्या झोपडीला रस्ता काढला का? तो रस्ता सरळ होता का नागमोडी होता? नागमोडी रस्ता काढला. नदी काढली तिथं? नदी सरळ होती का नागमोडी होती? नागमोडी. नदी पण नागमोडी. डोंगराच्या पॅरलल खाली आपण नदी काढली. झाडं काढली? 2 मोठी झाडं काढली, त्याला नारळाची म्हणायची, आणि काही छोटी अशी गवतं काढली आपण. बर, सूर्य काढला का? अगदी अगदी समीर, बरोबर. सूर्य काढला का त्यात? सूर्य पूर्ण गोल काढला का डोंगराच्या मध्ये? डोंगराच्या मध्ये गोल काढला, ठीक आहे नाही? आणि त्याला एक छोटं किरण, मोठं किरण, छोटं किरण, मोठं किरण. बघा, आपण सगळेजण. बर, पक्षी काढले? 4 पक्षी काढले होते आपण. मराठी 4 सारखे काढले होते आपण 4 पक्षी काढले. बघा, आपण सगळेजण एका शाळेत शिकलो का? आपण सगळे एका गावात शिकलो का? आपण सगळे वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकलो, वेगवेगळ्या गावात शिकलो, तरी पण आपल्या सगळ्यांचं हे निसर्ग चित्र सारखं आहे. सगळ्यांची घरांचे रस्ते नागमोडीच आहेत आणि सगळ्यांचा सूर्य अर्धाच आहे. असं का झालं असेल? कारण ते आपल्या मनातला एक संकल्पना आहे. आपल्या मनात तसं एक चित्र झालंय, पण सगळ्यांचं सारखं कसं काय झालं? कुणाचं तरी सूर्य पूर्ण, कुणाचं तर घर सरळ, कुणाचं तर बंगला, कुणाचं तर झाड नारळाशिवाय दुसरं कशाचं? का जगात फक्त नारळाचेच झाड आहेत का? हे सगळं असं का झालं माहिती? कारण आपल्याला हे चित्र असं काढायचंय असं सांगितलं गेलं. आपण बऱ्याचदा ना आपल्या आयुष्यामध्ये मला काय करायचं हे न पाहता मला कुणी काय सांगितलंय त्या अनुषंगाने पुढे जात राहतो. आणि मग बऱ्याचदा आपल्याला वाटतं की अरे हे करायचं राहून गेलं, ते करायचं राहून गेलं, असं राहून गेलं. ज्यावेळेला आम्ही देशपांडे सर, आम्ही सगळेजण चर्चा करत होतो, त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की एक स्व ओळख, ज्याला आपण म्हणतो की आय नीड टू अंडरस्टँड माय सेल्फ. मग तो एक स्व अर्थ काय असावा, म्हणून हे आपण वर्कशॉप घेतो.
इथं आम्ही तुम्हाला तुमच्या आतल्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत आणता येतील का त्याचा आपण मागोवा घेणार आहोत. लगेच सगळ्या ह्याच्यातून आणि ह्या पूर्ण ह्या स्किलला नाव देत असताना एक समर्पक नाव काय असावं. सो वी चूज एम्प्लॉयबिलिटी. एम्प्लॉयबिलिटी हा शब्द ऍक्च्युली शब्दच ज्या माणसाने ह्या इंडस्ट्रीला किंवा डिक्शनरीला दिला दॅट इज अ लेजंडरी इन्फोसिसचे नारायण मूर्ती, त्यांनी हा वर्ड जगाला दिला. एकदा काय झालं 2008 मध्ये ज्या वेळेला पहिली कम्प्युटर म्हणजे आर्थिक मंदी आली त्यावेळेला Y2K मुळे बऱ्याच IT कंपन्या बंद झाल्या आणि Y2K ला जे Y2K हा जो काही प्रॉब्लेम होता 2000 मधला कम्प्युटरचा तो नारायण मूर्तींनी हे केला आणि तिथून पुढे इन्फोसिसची स्थापना झाली. इन्फोसिस तिथून सुरू झालं आणि साधारण 2003 मध्ये परत एक वर्ल्ड मध्ये जगामध्ये खूप मोठं रिसेशन आलं आणि त्यावेळेला जगामध्ये 2003 मध्ये नारायण मूर्तींनी काहीही झालं ते आपल्या एम्प्लॉयला हात नाही लावू दिला. 2008 ला परत एक आर्थिक मंदी आली आणि त्यावेळेला मात्र इन्फोसिस ऑल्सो फोर्स टू टर्मिनेट देअर मेनी एम्प्लॉईज. त्यावेळेला एका पत्रकाराने नारायण मूर्तींना विचारलं होतं की आता ही आर्थिक मंदी एवढी मोठी आहे, तुम्हालाही तुमच्या लोकांना आता काढावं लागेल, तर तुम्हाला त्याबद्दल काय म्हणणं. त्यावेळेला नारायण मूर्तींनी सांगितलं होतं की आम्ही आमच्या कंपनीमध्ये लोकांना जॉब नाही दिलेत. वी आर नॉट ऑफर अन एम्प्लॉयमेंट, वी आर जस्ट ट्रेन देम ऑन एम्प्लॉयबिलिटी. आम्ही त्यांना एम्प्लॉयबल केलंय, त्यामुळे ते इथून पुढे कुठंही गेले तर ते कुठंही त्यांचं लाईफ खूप छानपणे व्यतीत करू शकतात आणि त्यामुळं मला जॉब मिळण्यासाठी लागणारे जे काही स्किल्स आहेत ते मी अक्वायर करणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे हे पूर्ण वर्कशॉप आहे तुम्हाला एम्प्लॉयएबल करण्यासाठी मदत करणार आहे. आणि त्या एम्प्लॉयबिलिटी स्किल वर्कशॉपला मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. बरं, मराठी ओके आहे ना? मराठी कळत नाही असं कोण नाही ना? हा, बरेच पालक पण आहेत तर थोडंसं चॅलेंजिंग विथ इंग्लिश असं व्हायला नको. आपण थोडंसं मराठी हळूहळू इंग्लिश वगैरे असं सगळं घेऊया. ऍक्च्युली ह्या ज्यावेळेला मला बऱ्याचदा असं प्रश्न असतो की मी अजून ट्रेनर म्हणून मागचे 15-20 वर्ष झालं काम करतोय आणि माझं एक प्रामाणिक मत आहे की एखाद्या माणसाला तुम्ही काय द्यावं आणि ते कसं द्यावं. ज्यावेळेला मी एखाद्याला आपण हे करतो म्हणजे एखाद्याला एक इम्पॉवर करतो तर ते कसं करावं. एकदा एक खूप छान गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एक खूप छान तळं होतं. त्या तळ्यावर बरीच लोक बरेच पक्षी तिथे यायचे आणि त्या तळ्यातले मासे खूप छान होते. बट ऑब्वियस मासे खूप छान असल्यामुळे बरेच फिशरमॅन्स पण तिथे यायचे आणि ते तिथं फिशिंग करायचे आणि ते फिशिंग करताना काय करायचे माहिती, ते मासे पकडायचे, छान मासे असतील तर घरी घेऊन जायचे, त्यातले थोडेसे खराब मासे पाण्यात टाकण्यापेक्षा ते नदीत त्या तळ्याच्या काठी टाकायचे आणि जर तळ्याच्या काठी मासे टाकले की तिथं सगळे वेगवेगळे पक्षी यायचे आणि ते मासे खायचे. असा दिनक्रम तिथं वर्षानुवर्ष चाललेला होता. एकदा काय झालं, तिथल्या गव्हर्नमेंटने सांगितलं की आजपासून इथं तुम्ही कुठलेही मासे मारायचे नाहीत. ज्या वेळेला हे सिद्ध झालं की आता इथं मासेमारी बंद, मग त्या मासेमारी बंद झाली. तिथं 1 महिन्यानंतर असं लक्षात आलं की तिथं बरेच पक्षी मरून मेले. तिथं मासेमारी बंद झाली, पक्षी का मेले असतील? कारण त्यांचं भक्ष्य बंद झालं. ऍब्सोल्युटली गौरेश, बँग ऑन टार्गेट. कारण ते त्या सगळ्या पक्ष्यांना ते जे काही मासे होते ते नदीकाठी पडलेलेच खायची सवय होती. त्यांना नदीत जाऊन मासे कसे पकडायचे हे त्यांना माहितीच नव्हतं. पिढ्यानपिढ्या ते पडलेलेच मासे खात होते. त्यामुळं असं म्हणतात मित्रांनो, इफ यू गिव्ह अ मॅन अ फिश यू फीड हिम फॉर अ डे, बट इफ यू टीच हिम हाऊ टू फिश यू फीड हिम फॉर लाईफ टाईम. कुणीतरी तुम्हाला एक मासा आज आणून दिला तर कदाचित तुमचा आजची भूक भागेल, पण तुम्हाला ते मासे कसे पकडायचे हे शिकवलं तर तुम्ही अनंत काळापर्यंत स्वतःसाठी काहीतरी करत राहू शकता. त्यामुळे ह्या पूर्ण सेशन मध्ये व्हॉट वी आर ट्राइंग टू अचीव दॅट वी आर ट्राइंग टू मेक यू हाऊ टू फिश, वी आर ट्राइंग टू टीच यू हाऊ टू फिश, नॉट हाऊ टू फीड. आणि त्या अनुषंगाने आपण पुढे जातो. त्यावेळेला मला एक नेहमी असं की मला लहानपणापासून ना एक क्रेज आहे. हा कोण आहे? सुपरमॅन. हा कोण आहे? स्पायडरमॅन. हे नाही, बर काय तो हे सुपरमॅन आणि स्पायडरमॅन सुपर हिरो आहेत ते. हे का सुपर हिरो आहेत? व्हाय वी कॉल देम सुपर हिरो?
कारण त्यांनी काही चांगले काम केले असते. कारण त्यांनी काही चांगली कामं केली. अब्सोल्युटली राईट गौरेश. आणखीन बरं, हा सुपरमॅन काय करतो? हा सुपरमॅन काय सुपरमॅन जो संकटात असतो त्याला वाचवतो. कसं जातो वाचवायला? असा हवेत उडत जातो. हा, उडत जातो. बॉडी येस. स्पायडरमॅन कसं जातो? जाळ्यात तो त्याचे ते स्पायडर जाळ्यांनी पकडून जात. हा, त्याचे ते धागे इकडे तिकडे टाकत जातो. नॉर्मली आपण ह्या सुपर हिरो आहे ना, सुपर हिरो का म्हणतो माहिती? माणसानी चालायचं असतं, पोहायचं असतं, पळायचं असतं, पण माणसं उडत नाहीत. बरोबर? हो. माणसांना असं दोऱ्यांनी इकडे तिकडे लटकता येत नाही, दोऱ्या अंगातून बाहेर सोडता येत नाहीत. ह्या लोकांकडे ती माणसांच्या साधारण ज्या माणसांकडे अबिलिटीज होत्या त्याच्यापेक्षा वेगळ्या अबिलिटीज यांच्याकडे होत्या, म्हणून ह्यांना आपण सुपर हिरो म्हणतो. बरोबर? अबिलिटी वेगळी काहीतरी, म्हणून यांना आपण सुपर हिरो म्हणतो. आता तुम्हाला हे माहितीत का कोण आहे? हे काय दिसतंय तुम्हाला पाठीमागं? काय असेल? कुठं उभारले असतील? या मोठं शिखर आहे. मोठं शिखर आहे. ह्या कोण आहेत माहिती? ह्या आहेत ह्या मॅडम, आणि यांचं नाव आहे अनुरिमा सिन्हा. ऐकलंय कधी? पहिली महिला आहे. हो. रेल्वेमधून ह्या एकदा चालल्या होत्या आणि त्या रेल्वेमध्ये त्यांच्या गळ्यातली कोणीतरी चेन ओढली, आणि ती चेन ओढल्यावर त्या लढल्या त्या माणसाशी, आणि त्या माणसाने त्यांची फाईट झाली. चालत्या रेल्वेतनं या मॅडमना रुळावर ढकलून दिलं गेलं. रात्रभर त्या रुळावर होत्या. सकाळी त्यांना तिथून कोणीतरी उचलून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. साधारण 3 आठवडे त्या हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध अवस्थेत होत्या. ज्या वेळेला शुद्धीवर आल्या त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी अनुरिमा सिन्हा आहे, आणि मी एक ऍथलेट आहे, मी एक रनर आहे, आणि मी आतापर्यंत नॅशनल अँड इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे, आणि आता तिला कळलं होतं की आपले दोन्ही पाय नाही आहेत. आता त्यावेळेला तिने स्वतःला हा प्रश्न विचारला की मी जिवंत काय? तर मला काहीतरी दुसरं ध्येय शोधावं लागेल, आणि त्या मॅडमने ध्येय शोधलं की आज मला एव्हरेस्ट सर करायचा आहे. पाय तुटला होता, नकली पाय बसवला गेला, आणि त्या नकली पायाने बंकिमचंद्र पालच्या मॅडमच्या मदतीनं ते त्यांच्याकडे गेल्या, ज्या पहिल्या एव्हरेस्ट सर गेलेल्या मॅडम होत्या त्यांच्याकडे गेल्या, आणि त्यांना सांगितलं की मला एव्हरेस्ट चढायचा आहे. आणि त्या दिवशी त्यांनी सांगितलं की यस, फक्त तूच एव्हरेस्ट चढू शकतेस, कारण तुझ्याकडे ते ध्येय आहे. नॉर्मल सगळ्यांनी सांगितलं होतं की अनुरिमा सिन्हा आता चालू शकत नाही, ही तिची अबिलिटी होती, आणि ती अनुरिमा सिन्हा हिमालय चढते, एव्हरेस्ट शिखर चढते, हे तिचं त्या अबिलिटीला दिलेलं चॅलेंज होतं. ज्या वेळेला तुम्ही अबिलिटीला चॅलेंज देता की नाही, त्या वेळेला तुम्ही काहीतरी वेगळं बनता. अशी आणखीन उदाहरण आहेत. म्हणजे हे उदाहरण घ्या, विक्रम अग्निहोत्री. दोन्ही हात नाही आहेत, पण ते गाडी चालवतात. आणि विक्रम अग्निहोत्री केबीसीच्या एका एपिसोडला आले होते, आणि द वे ही वॉज लिव्हिंग लाईफ लाईक एनिथिंग. त्यानंतर ही छोटीशी कन्या अंजू जैन, तिला चित्र काढण्यासाठी बेसिकली तुम्हाला बोटं पाहिजेत, पण ती बोटं नसताना सुद्धा एवढे सुपर्ब चित्र ही मुलगी काढते. आणि त्यामुळेच माझं असं नेहमी म्हणणं आहे मित्रांनो, इफ यू चॅलेंज युअर अबिलिटी यू बिकम सुपर हिरो. त्यामुळे जगाने तुम्हाला जे सांगितलंय की तुम्ही हे करू शकता, आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही ज्यावेळेला काहीतरी करता की नाही, त्या प्रत्येक स्टेजला तुम्ही सुपर हिरो आहात. सगळ्या जगाने सांगितलं होतं की 150 वर्षाच्या गुलामगिरीतला भारत कधीही मुक्त होऊ शकत नाही. त्यावेळेला हातामध्ये फक्त काटे घेऊन जे लढले की नाही, ते महात्मा गांधी, त्यांनी देशाच्या अबिलिटीला चॅलेंज केलं, आणि हे बिकम महात्मा, आणि आपला देश 150 वर्षाच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. बरं, हे सगळे खूप लांब झाले माहितीये. मी काल आपल्या ह्या ग्रुपवर एका सुपर हिरोला भेटलो, आणि त्या सुपर हिरोचं नाव आहे चेतन सपकाळ. 55% काल तुम्हाला सांगत होता, मला स्वतःला फील होत होतं की येस सर, आय एम विथ सम मनसन, की जो नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियन मध्ये कोलकाता, चेन्नई, दिल्ली, आणि आता ऑलिम्पिकला जाण्याचं त्याचं हे, आणि ते सगळं पाहिलं की असं वाटतं की यस, whenever you are challenging your abilities, your journey to become superhero starts. आणि त्यामुळे आज आपल्याला पूर्ण ह्या 3 महिन्यामध्ये आपल्याला त्या अबिलिटीला चॅलेंज करायचं. मला बोलता येत नाही, ही माझी अबिलिटी आहे ना, आय विल चॅलेंज इट. मला कम्युनिकेशन करता येत नाही, ही माझी अबिलिटी आहे ना, यस आय विल चॅलेंज इट. कारण मी तुम्हाला असा एक मला जर समजा कोणी विचारलं की नाही की तुझा मोटिवेशनल गुरु कोण आहे, तर आय ऑलवेज से निक विजुकिक. निक विजुकिक हा
ऑस्ट्रेलियन मोटिवेशनल स्पीकर आहे. त्याला दोन्ही हात दोन्ही पायानी आहेत. मी हा आपला सेशन संपला की आज ऍक्च्युअली तो व्हिडिओ इथं दाखवला की नेहमी काय होतं, व्हिडिओ चालत नाही. त्यामुळे मी हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या ग्रुपवर पाठवेन. तर दोन्ही हात दोन्ही पाय नसलेला निक हा खूप मोठा मोटिवेशनल स्पीकर आहे. करोडो रुपये हे त्याचं इन्कम आहे आणि एवढं सगळं तो करतो. त्याला फक्त पायाच्या खाली एक छोटीशी अशी ज्याला आपण म्हणू एक मसलचा तुकडा आहे फक्त, आणि त्या पूर्ण मसलच्या तेवढ्या तुकड्यावर तो आपलं सगळं आयुष्य जगतोय. आणि असा निक किंवा अशी माणसं बघितली की असं वाटतं की खरंच म्हणजे माणसाकडे अपंगत्व हे शारीरिक म्हटलं जातं, हे खरंच चुकीचं आहे. अपंगत्व दोन असतात, एक शारीरिक आणि एक मानसिक. शारीरिक अपंगत्वावर मात करता येतं पण मानसिक अपंगत्वावर नाही. त्यामुळे आज आपण हे मानसिक अपंगत्व कसं कमी करता येईल किंवा त्यातून कसं बाहेर येता येईल त्याच्यावर पूर्ण ही सिरीज करणार आहोत. तयार सगळेजण? मी आतापर्यंत जे सांगितलं ते सगळ्यांना ऐकू येतंय? सगळ्यांना कळतंय? ओके, कारण मी तुमच्याशी कनेक्ट झालो तर आपल्याला अजून छान मजा येते सगळ्यांना ऐकायला. ओके, गुड. सो आता आपण जर समजा आपण आता सर्वसामान्य आयुष्य किंवा आपल्या लाईफ कडे पाहत आलो तर काय असतं की आपल्या प्रत्येकाची ना काहीतरी इच्छा, तुमची सगळ्यांची काही ना काहीतरी इच्छा असेल की बाबा सॉरी आय डिझर्व डॅश डॅश फ्रॉम माय लाईफ. काय काय हवंय हो तुम्हाला? श्रेयस, काय हवंय तुला? तुझ्या आयुष्यात काय हवंय? मला एक मोठं घर हवंय. ग्रेट, मोठं घर. मोठं घर हवंय. दॅट्स ग्रेट. समीर, तुम्हाला काय हवंय? एक चांगलं असं बूथ आणि एक चांगलं सर्व्हिस. ओके, चांगला जॉब हवाय. ऍब्सोल्युटली. गौरेश, तुला काय हवंय बाळा? गौरेश आहेस का? ओके. सचिन, मॅडम सचिनला विचारून सांगा. सचिनला सरकारी नोकरी किंवा चांगला व्यवसाय घरी बसून करता येईल असा. ऍब्सोल्युटली राईट. मला सरकारी नोकरीपेक्षा चांगला व्यवसाय घरी बसून ही गोष्ट जास्त आवडली. तो जास्त व्यवसाय जास्त आवड. येस, व्यवसाय जास्त आवडेल. अगदी अगदी नक्कीच व्यवसाय करायला आवडेल. तर आपल्याला बऱ्याच लोकांना, प्रदीप तुला काय आवडेल पाहायला? जॉबच करायचं सर. जॉबच करायचा. ऍब्सोल्युटली काय हरकत नाही. चला, सचिन सुपेकर सर पण आलेले आहेत. सो मला पण बऱ्याचदा प्रश्न पडायचा की इथं काय असावं. सो आय रोट हिअर आय डिझर्व मोर फ्रॉम लाईफ. थोडा है थोडे की जरूरत है. आपल्याकडे काहीतरी आहे, आपल्याला आणखीन काहीतरी हवंय. आता ज्या वेळेला आपण हे म्हणतो त्यावेळेला व्हॉट आय वॉन्ट मोर, जसं तुम्ही म्हणालात की आपल्याला पैसा हवाय, ग्रोथ हवी आहे, त्याचबरोबर सिक्युरिटी हवी आहे, कम्फर्ट हवाय, आणि हे सगळं जे आपल्याला हवंय हे सगळं हवं असण्यासाठी जे काही आपण आयुष्यभरात करतो, ज्या सगळ्यांसाठी जे आपण पळतो त्याच गोष्टीला लाईफमध्ये करिअर असं म्हणतात. आता हे करिअर ज्यावेळेला आपण करायचं म्हणतो की नाही, तुम्ही सगळेजण तुम्ही मला सांगितलं काही लोकांना जॉब हवाय, काही लोकांना अजून चांगला जॉब हवाय, काहींना बिझनेस सुरू करायचा आहे, जे काय असेल, पण या सगळ्याला ओव्हरऑल गोष्टीला करिअर असं नाव दिलं तर हे करिअर का करायचं असतं आपल्याला? why we want to do, why we plan to do career? तुम्ही चॅट बॉक्सचा कोणी वापर करताय का? तुम्ही कॅन टाईप ऑल्सो. काही लोकांना बोलायचं पटकन नाही सुद्धा टाईप पण करा. मी थोडस चॅट बॉक्सला हे करतो, मला दिसत नाही समोर सध्या. ओके, तर आपण हे करिअर का करतो माहिती? सगळ्यात पहिलं कारण असतं ते म्हणजे पैसा. ओके, एक चॅट आलेला आहे, एकच मिनिट. कोणाचा तरी चॅट आहे, माझ्याकडे चॅट बॉक्स फक्त मी ओपन करतो. येस, समीरने चॅट बॉक्स मध्ये मला दिलेलं आहे अर्निंग मनी. ऍब्सोल्युटली राईट. आपण पैसा कमवणं किंवा यासाठी करिअरची सुरुवात करतो. आता किंवा हॅपीनेस, श्रेयस इज टायपिंग हॅपीनेस अँड मनी. ऍब्सोल्युटली राईट श्रेयस. हॅपीनेस आणि मनी दोन्हीसाठी आपण करिअर करतो. तर सगळ्यात पहिलं कारण जे तुम्ही मला सांगितलं, आय एम बाईंग इट मनी.
आता करिअर आपण पैशासाठी करतो म्हणजे बघा, आता आपण एक उदाहरण म्हणून घेऊयात की आपण आपल्या करिअरला सुरुवात केली आणि आपण आपलं करिअर सुरू केलं एका शाळेमध्ये. एका शाळेमध्ये सगळ्यात कमी लेवलचं करिअर लेवल काय असू शकेल, तर एका शिपायाची. समजा मी एक शिपाई म्हणून तिथं कामाला लागलो आणि माझं काम आज सुरू झालं. मी कुठलाही पद कमी जास्त किंवा त्याचं ह्या अँगल नाही सांगत आहे, आपण फक्त हायरार्की लेवल म्हणून याला समजून घेऊयात. माझा पहिला दिवस जॉबचा, मी कसं मस्त इस्त्रीचे कपडे वगैरे घालून जाणार, मी स्वतः जाऊन तिथं बेल वाजवणार. मला काय वाटणार की मी बेल वाजवलं तर भरणार, मी बेल वाजवलं तर सुटणार, अशा स्टाईलमध्ये मी ते असतो. असं 1 2 3 4 10 15 20 25 30 दिवस होतात. 30व्या दिवशी काय येतं आपल्या हातामध्ये, पहिला पगार. आयुष्यात ज्यावेळेला पहिला पगार येतो की नाही, त्यावेळेला आपल्याला आकाश 2 बोट वगैरे उरलेलं असतं. आणि माझं असं नेहमी म्हणणं आहे की पहिल्या पगारामध्येच आई नावाची जी काही घरात व्यक्ती आहे तिला साडी, आणि परत त्यानंतर त्या बिचारीला काही मिळत नाही, सगळे आपले खर्च दुसरीकडे व्हायला सुरुवात होते. आणि मग त्यानंतर मग ती पैसा मिळायला लागतो, मग ती दुनिया सुरू होते. मग हळूहळू वर्ष 2 वर्ष जातात, तुमचं काम तेच चाललंय, ती त्यामध्ये एक मोनोटोनसनेस येतो. मग तुम्हाला असं वाटतं की नाही यार, पैशापेक्षा जास्त काहीतरी हवंय मला. आणि मग करिअर मध्ये दुसरी गरज माझ्या समोर येते, ते म्हणजे किती दिवस मी लोकांना साहेब म्हणायचं, कुणीतरी मला साहेब म्हटलं पाहिजे. मी बिझनेस जरी करत असलो तर किती दिवस मीच फक्त विकायचं. आता मला माझा प्रोडक्ट विकण्यासाठी माझ्याकडे स्टाफ हवा, माझ्या खाली काही लोक हवी, आणि मी कुणाचं तरी सपोर्ट किंवा मी कुणाला तरी आता गाईड करणं गरजेचं आहे, ही गरज सुरू होते. आणि मग करिअरची दुसरी गरज असते, ते म्हणजे पैसा आणि प्रमोशन. आता पैसा आणि प्रमोशन मिळायला सुरुवात झाली की हे 2 गोष्टी अशा आहेत ना की त्या म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम आहेत. तुम्ही जेवढा वेळ द्याल तेवढा पैसा आणि तेवढं प्रमोशन फास्ट तुमची होण्याची शक्यता असते. आणि हा काळ असा असतो ना, मी लिटरली माझा हात दिसत असेल तर बघा, आपण आपल्या मुलांना ना असं वाढताना नाही, असं वाढताना बघतो. कारण मी बऱ्याचदा कॉर्पोरेट मध्ये होतो, हे पळापळी करत असताना की नाही, की मला रात्री मी घरी यायचो त्यावेळेला मुलगा झोपलेला असायचा, आणि सकाळी घराच्या बाहेर पडायचो तेव्हाही तो झोपलेला असायचा. त्यामुळे बऱ्याचदा तो झोपेतच त्याला वाढताना बघणं असं व्हायचं. आणि सगळं एवढं गडबड चालू असताना मग मला असं वाटतं की या करिअरमध्ये फक्त पैसा आणि प्रमोशन नाही, एक तिसरी गोष्ट पण गरजेची आहे, आणि ती म्हणजे रिवॉर्ड्स. कुणीतरी माझ्या पाठीवर हात ठेवून मला सांगावं की यस, भारी चाललंय, चांगलं चाललंय. मला कुठेतरी माझ्या एफर्ट्सला रेकॉग्नाइज कुणीतरी करावं असं मला वाटतं. आणि करिअर कुठलंही करत असताना या 3 गोष्टी त्यात असाव्यात, पैसा असावा, प्रमोशन असावं आणि रिवॉर्ड असावं. सगळ्यांना वाटतंय का असं असायला हवं असं? हो हो की नाही? बरं, या 3 गोष्टी मिळाल्या म्हणजे करिअर होईल का? हो 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 हो. आपण एक उदाहरण घेऊ. तुम्ही कधी एसटी स्टँडवर गेलात? हो गेला असाल. एसटी स्टँडवर कुणी हो. कुणी करिअर करतंय का? हो एक्सटर्नला गेलो. हा, तिथं कोण कोण करिअर करतं? हम्म. हो करतो ना. एसटी स्टँडवर कोण कोण लोक करिअर करत कंडक्टर. असतील? कंडक्टर, कंडक्टर, स्टँडवर, चहावाला, नाही ग, पेपरवाला, झोपलाय. चल मी जातो मग. मला हे की नाही, असे बरेच लोक. टपरीवाले, चहावाला, टपरीवाला, असे बरेच लोक तिथं करिअर करतात. तुम्ही एक नीट बघा, त्या गर्दीत एक जण करिअर करतोय. खेळणीवाले असतात. चेनवाले वगैरे, तिथे गर्दीमध्ये एक जण करिअर करतोय, तो म्हणजे पाकिटमार. त्या माणसाने पहिल्यांदा पाकिट मारलं, काय मिळणार त्याला? पैसा मिळाला. हा. तर 2-4 पाकिट त्यांनी मारले की त्याला प्रमोशन होतं. तो त्या स्टँड एरियाचा दादा होता. आणि तो थोड्या दिवस तसंच काम करत राहिला की त्याला रिवॉर्ड्स मिळतात. तो कुठला तरी मंत्रीचा पिठ्ठू वगैरे होतो, तो त्याला कुठेतरी बाजूला ठेवतो. आता करिअरला या 3 गोष्टी असतील, मनी, प्रमोशन आणि रिवॉर्ड, तर 3ही गोष्टी त्या पाकिट मारला सुद्धा मिळाल्या. मग ते करिअर आहे का? नाही. ते करिअर नाही आहे. कारण करिअरला एक चौथी गोष्ट खूप गरजेची आहे, आणि ती म्हणजे नोबिलिटी. तुम्ही जे काय करता ते समाज उपयोगी असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ज्या वेळेला करिअर निवडाल, ज्या वेळेला जॉब निवडाल, त्या जॉबमध्ये या 4 गोष्टी आहेत का हे जरूर बघा. पैसा असलाच पाहिजे, कारण पैसा नाही मिळाला तर तुम्ही ते करणार नाही. पैसा मिळत असताना तुमची ग्रोथ व्हायलाच हवी, कारण ती ग्रोथ नाही झाली तर तुम्ही
हे असतं ना की समुद्रामध्ये पडलेली प्रत्येक वस्तू ही तरंगत असेल, स्वतः एफर्ट करत असेल तर ती समुद्रात राहते. ज्या वेळेला ती वस्तू एफर्ट बंद करते, समुद्र तिला नदी किनाऱ्याला आणून टाकतो. माणूस समुद्रात तोपर्यंतचा जोपर्यंत धडपडतोय. ती धडपड संपली, तो एकदा मेला की समुद्र त्याला किनाऱ्याला आणून टाकतो, कारण तिथं डेड थिंगला जागाच नाही आहे. तिथं फक्त लाईव्ह थिंग हॅज टू बी देअर इन. तसंच आपल्या लाईफमध्ये तुमचं प्रमोशन होत राहणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही नुसतंच पैसा प्रमोशन नाही तर कुठेतरी तुमचे रिवॉर्ड म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी वस्तू, असं माझं म्हणणं नाही आहे. कुणीतरी येऊन तुम्हाला अप्रिशिएट करतंय, खूप फास्ट वगैरे होत नाही आहे ना, नाही व्यवस्थित. हा कुणीतरी तुम्हाला अप्रिशिएट करतंय, कुणीतरी तुम्हाला तुमच्या पाठीवर हात फिरवतंय, कुणीतरी नुसतं लढ म्हणतंय, असं सुद्धा चालू शकतं. आणि चौथं, ती गोष्ट समाज उपयोगी असली पाहिजे आणि ती समाजाला उपयुक्त असं ते माझ्याकडे असलं पाहिजे. त्यामुळे करिअर निवडताना ह्या 4 गोष्टींची, आता मला सचिनचं म्हणणं होतं की बिझनेस करायचा आहे, किंवा समीर सरांचं म्हणणं होतं की मला आणखीन छान जॉब करायचा आहे. आता ज्या वेळेला तुम्ही शिफ्ट कराल किंवा काहीतरी सुरू कराल त्यावेळेला ह्या 4 गोष्टी भले सगळ्या आज वन डे नसतील, वन डे फक्त पैसा असेल, साधारण 2-3 वर्षांनी त्याचं प्रमोशन असेल, 3-4 वर्षांनी रिवॉर्ड्स असतील, पुढे कुठेतरी ते नोबिलिटीच्या आसपास असेल. आता कदाचित माझे जे काय काम करतोय ते एवढं समाज उपयोगी नसेल, हळूहळू ते समाजाला, ऍटलिस्ट ते समाजाच्या घातक तरी नसावं, या अँगलनी मी सुरुवात करू शकतो आणि मला त्या लेवलपर्यंत जाता येणं शक्य आहे. सो करिअर निवडताना ह्या 4 गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आता ज्या वेळेला आपण म्हणतो की हा जो पूर्ण प्रोग्राम आहे की नाही, की मग आता ठीक आहे कसं करायचं, बऱ्याच लोकांना वाटतं की हे सगळं खूप टफ आहे का, हे सगळं काहीतरी भव्य दिव्य आहे का. ऍब्सोल्युटली नॉट लाईक दॅट. वी कॅन मेक दिस एंटायर जर्नी व्हेरी इझी अँड लेट्स मेक इट इझी. आपण एक छोटंसं उदाहरण घेऊयात आणि त्या गोष्टीला का ही गरज आहे. म्हणजे आज तुम्ही कदाचित लाईफला सुरुवात करताय, कदाचित तुमच्या शिक्षणामधला आता तुमचा एंड होत जवळ आलेला आहे, तर तुमच्या शिक्षणाच्या मिड मध्ये तुम्ही आहात, किंवा काही लोकांचा जॉब सुरू झालाय, सुरू होऊन काही दिवस झालेत. आता हा ज्यावेळेला पूर्ण भाग आपण बघतो त्यावेळेला एक साधारण माझा एक मित्र आहे फिडो, त्या फिडोची एक गोष्ट आपण पाहूयात आणि आपण आपल्या ह्याला सुरुवात करूयात. आता हा फिडो आहे, हा फिडो म्हणजे माझा डॉग आहे, ठीक. ह्या फिडोला इथे शेजारी त्याच्या समोर एक हाड आहे, बोन आहे. ते बोन त्याला घ्यायचं आहे आणि त्या बोनच्या आणि त्याच्यामध्ये हे फेन्स आहे. त्या फिडोला तो बोन घ्यायचा. फिडो काय करेल, फेन्स म्हणजे काय माहिती ना, तारेचं कुंपण आहे. आता या फिडोला ते हाड घ्यायचं आहे. फिडो काय करेल, हा कुत्रा आहे, इथं बोन आहे, त्याला ते बोन घ्यायचं आहे, इथं मध्ये तारेचं कुंपण आहे. काय करेल नाही कळलं सर. हा फिडो आहे, डॉग आहे, आणि हा डॉग आहे आणि इथं हे बोन आहे. हे बोन त्या फिडोला घ्यायचं आहे आणि हे मध्ये तारेचं कुंपण आहे. फिडो काय करेल, उडी मारेल. ऍब्सोल्युटली राईट, उडी मारेल. तर त्यांनी उडी मारायचा प्रयत्न केला, पण काय माहिती या फेन्सची हाईट खूप उंच आहे, त्याची उडी पलीकडे जात नाहीये. आता काय करेल, तो तिथं युक्ती लावून नक्की काय करायचं. हा युक्ती लावेल. युक्ती काय लावली त्यांनी, खालनं खोदायचा प्रयत्न केला, पण ते का खालनं पण खोदलं जाईना. मग काय केलं फिडोने माहिती, जसं गौरेशच म्हणाला ना युक्ती लावेल म्हणून, फिडोने युक्ती लावली. तो असं चालत चालत आला आणि त्याला ते फिडोला बोन मिळाला. ही कहाणी संपली डे 1. दुसऱ्या दिवशी फिडो परत इथं आला, परत हा फिडो इथंच, हे बोन इथंच. आता फिडो काय करेल, उड्या मारेल नाही. आता फिडो काहीही करणार नाही. आता फिडो सरळ जसं कालचा रस्ता होता तसं चालत जाईल आणि ते बोन घेईल. आता तो कसलेही एफर्ट्स करणार नाही. पण फिडोला वेगळा रस्ता होता का, नव्हता. फिडोला आणखीन एक छोटासा रस्ता होता. फिडोने विचार केला असता तर फिडो वरनं पण जाऊ शकला असता. या साईडने रस्ता मिळाला तसा वरून सुद्धा मिळाला असता, पण फिडो असलं काहीही करणार नाही, कारण फिडोला एकदा खालून जाऊन सक्सेस मिळालं होतं. बिकॉज फिडो हॅज ट्रस्टेड द सक्सेस, ही नेव्हर ट्राय अनदर वे. आणि आपल्या आयुष्यात बऱ्याचदा असं होतं की सक्सेस किल्स क्रिएटिव्हिटी.
आपल्याला आपण आयुष्यामध्ये कुठलीही क्रिएटिव्हिटी करतो ती सक्सेस मिळेपर्यंत. एकदा आपल्याला सक्सेस मिळालं की आपण क्रिएटिव्हिटी करणं बंद करतो. त्यामुळं बऱ्याचदा असं उपहासाने म्हटलं जातं की इंडियन पीपल्स वर्क टू गेट अ जॉब अँड दे स्टॉप वर्किंग आफ्टर गेटिंग अ जॉब. त्यामुळे आपण फक्त जॉब मिळेपर्यंत काम करतो आणि नंतर काम करत नाही. आणि त्यामुळे बऱ्याचदा काय होतं म्हणजे आपण त्या ट्रॅप मध्ये होतो आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की यार किती दिवस हेच करायचं आणि ते बोरिंग व्हायला लागतं. त्यामुळे आपण सक्सेस मिळेपर्यंत क्रिएटिव्हिटी करतो आणि एकदा सक्सेस मिळालं की आपण क्रिएटिव्हिटी करणं बंद करतो. आणि आपल्या आयुष्यामध्ये हे आपल्याला करत राहणं खूप गरजेचं आहे. तुमच्या सक्सेस नंतर सुद्धा ती क्रिएटिव्हिटी चालू राहायला हवी. अदरवाईज तुम्ही जे काही करताय त्यामध्ये बोर व्हाल. ते सगळं सोडून तुम्ही प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन शोधत राहा. म्हणजे अगदी सिंपल गोष्ट बघा, तुम्ही तुमच्या घर ते तुमचं ऑफिस किंवा तुमचं कॉलेज, तुमची शाळा हा नेहमीचा तुमचा ठरलेला रस्ता. आपण 90% आपला रस्ता सुद्धा बदलत नाही. कधी बदलतो? गणपतीच्या दिवसांमध्ये, ज्यावेळेला रस्त्यांवर खूप गर्दी असते मग आपण गल्लीबोळ शोधतो. अदरवाईज आपण त्याच मार्गाने तसंच जात राहतो. त्यामुळे लाईफ मध्ये आपल्याला ती क्रिएटिव्हिटी, तो काहीतरी वेगळेपणा करत राहणं खूप गरजेचं आहे. आणि ते करण्यासाठी मला रोज स्वतःवर हा विचार करावा लागेल की मी माझ्यात नवीन काय करू शकतो, हाऊ आय कॅन ऍड समथिंग न्यू इन मी. आणि हा जो काही सगळा शोध ज्याला आपण म्हणतो तो घेण्याचा प्रयत्न आपल्याला पूर्ण ह्या सिरीज मध्ये करायचा. वेगळं म्हणजे सचिन सर येतील त्यावेळेला तुम्हाला ते एम्प्लॉयबिलिटी किंवा सगळ्या जॉब्स कसे द्यायचे ते सांगतील. सुषमा मॅडम येतील तर तुम्हाला कम्युनिकेशनवर आणखीन काय काय सांगतील. प्रसाद सर येतील ते तुम्हाला आणखीन कम्युनिकेशनची एक वेगळी लेवल सांगेल. मी परत येईन त्यावेळेला तुम्ही कमवलेल्या पैशांचं काय करायचं त्या विषयावर आपण बोलू. आणि तुमचे मॉक इंटरव्ह्यूज घेऊ, हाऊ टू स्पीक, हे सगळं आपण करू सो दॅट यू विल गेट अ वेज टू डू क्रिएटिव्हिटी. पण हे सगळं करायचं असेल तर फक्त आपण भजन कीर्तनाला आलो तसं इथं आलात तर होणार नाही. त्यामुळे मला तुमची सुद्धा कमिटमेंट हवी आहे. तर तुम्ही कमिटमेंट द्यायला तयार आहात की तुम्ही तुमच्यात बदल करायला तयार आहात? हो 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 येस. तुम्ही जर समजा तुमच्यात, कारण एंड ऑफ द डे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यात बदल मी नाही करू शकत. तुमच्यातला बदल हे फक्त तुम्ही करू शकता. आम्ही सगळेजण तुमच्या शेजारी बसलोय की नाही, आम्ही फक्त ते सपोर्टर आहोत. इनर पीस तुम्हाला तो आतून आहे. समीर सरांचा पण येस मला रिटर्न मध्ये आलाय. सो त्यामुळे आणखीन तो जास्त हे होईल येते. त्यामुळे तुमचं कमिटमेंट तिथं खूप गरजेचं आहे. आणि त्या सक्सेसला आपल्याला, त्या क्रिएटिव्हिटीला पुढे घेऊन जायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर काही नाही करायचं आहे. आपल्याला कॉमन थिंग अनकॉमन वेनी करायचे आहेत आणि अनकॉमन थिंग कॉमन वेनी करायचे आहेत. जे सिम्पल वे मध्ये करतो त्याला काय वेगळं करता येईल का? आणि जे खूप काहीतरी वेगळं करून ठेवलं त्याला सिम्पल करता येईल का? एवढंच आपल्याला फक्त बघायचं आहे. आणि हाऊ वी कॅन डू दॅट कॉमन थिंग्स अनकॉमन वे आणि अनकॉमन थिंग्स कॉमन वे, त्याचं आपल्याला पूर्ण हे करायचं आहे. आता आपण या सिरीज मध्ये ज्या वेळेला आपल्याला आपल्यातले बदल करायचे असतात की नाही, त्यावेळेला आपल्याला काही ज्याला काय म्हणतो आपण आपल्यात काहीतरी बदल करणं गरजेचं आहे. मग ते काय आहेत ते आपण पाहणार आहोत. ते पुढे जाण्यापूर्वी मी एकच मिनिट, सगळेजण आपण एकत्र समोर येऊयात. आता आपण किती जण आहोत इथे? मी एकच मिनिट, आपण 12 लोक आहोत. सचिन आहे, त्यानंतर श्रेयस आहे, समीर आहे, प्रदीप आहे, गौरेश आहे, कृष्णा आहे, चेतन आहे आणि ज्योत्स्ना रूपनवार आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं माहिती, ह्या पूर्ण सिरीज मध्ये आपल्याला ना, तुम्हाला मी एखादी ऍक्टिव्हिटी करायला सांगेन तर तुम्ही करणार का ती ऍक्टिव्हिटी? करणार. पण आता तुम्ही ती ऍक्टिव्हिटी करणार तर त्याच्यासाठी तुम्हाला कुणाला तरी रिस्पॉन्सिबल करावं लागेल तर ती ऍक्टिव्हिटी होते. मी तुम्हाला सांगितलं की उद्यापासून तुम्ही एक दोन प्रश्न आहेत त्याची उत्तरं लिहून घ्या. तर ती प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहिलेली तुम्हाला कुणाला तरी दाखवावी लागतील. कुणीतरी बघणार असेल तर आपण ते करायला आपला उत्साह असतो की नाही, तसं आपल्याला प्रत्येक ऍक्टिव्हिटीला कुणीतरी रिस्पॉन्सिबल असलं पाहिजे. आणि मला असं म्हणायचं, ही रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही तुमच्यात घ्यायची. आता बघा, तुम्ही इथं समीर सर, तुम्ही या ग्रुपमध्ये कुणाला ओळखता? हो नाही असं मला ह्याच्यात सांगितलं तरी चालेल. सचिन कुणाला ओळखतो? सचिन ओळखणार नाही कारण 2000 SSC झालाय तो.
त्यामुळे नाही. हे सगळी छोटी छोटी मुलं आहेत. अच्छा, ओके. हम्म. ती एकमेकांना ओळखतात का पण? नाही. ओके, नाही ओळखत. ओके, श्रेयस तू कुणाला ओळखतोस या ग्रुपवर? चेतन आणि चौथ्या मॅडम. चेतन आणि चौथे मॅडम. चला, ओके. आता आपल्याला एक जोडी तर मिळाली, चेतन आणि श्रेयस. ठीक. चेतन हो. आणि श्रेयस काय करतील माहितीये, ते त्यांचं जे काय मी तुम्हाला ह्या पूर्ण सिरीज मध्ये, मी असेल, सुषमा मॅडम असतील, उद्या प्रसाद सर असतील, सचिन सर असतील, तुम्हाला काहीतरी होमवर्क देतील, काही ऍक्टिव्हिटी करायला सांगतील. त्या ऍक्टिव्हिटी तुम्ही एकमेकांनी केल्या की त्या एकमेकाला सांगायच्या. जे श्रेयसनी बघायचं चेतननी केलंय का, चेतननी बघायचं श्रेयसनी केलंय का. प्रयत्न केले. त्यामुळे चेतन आणि श्रेयस एकमेकाचे बडी असतील. हो. ठीक. बाकी अनिता मॅडम आहेत का? ओके, अनिता मॅडम कुठे ट्रॅव्हल करतात. तर आपण काय करू माहिती, आज तुमच्या बाकी तुम्हाला एकमेकाला, गौरेश तू कुणाला ओळखतोस इथं बाळा? सर बर, गौरेश तुला ना अनिता मॅडम, समीर सरांचा नंबर आपल्या ग्रुपवर मिळतील तुम्हाला, एकमेकांचे नंबर. आपला जो ग्रुप केला की नाही व्हॉट्सअपचा, ठीक आहे सर. तिथं तुम्ही एकमेकांचे नंबर घ्या आणि तुम्ही हो. प्रत्येक जण एकमेकाचं बडी व्हा. तर काय होईल माहिती, जर समजा एखादी गोष्ट तुम्हाला नाही कळली तर तुम्हाला एकमेकांना विचारता येतील या सेशन मधल्या, आणि तुम्हाला ते एकमेकांना मिळून ते घेऊन जाता येईल. त्यामुळे आम्हाला सांगताना जर समजा नीट नाही सांगता आलं तर ते तुम्ही एकमेकांना नीट सांगू शकाल. म्हणजे आपल्याला जे काही या सेशन मधनं पुढे घेऊन जायची आपली इच्छा आहे ती आपल्याला पुढे घेऊन जायला मदत होईल. त्यामुळे तुम्ही प्रत्येक जण आपल्या ग्रुपमध्ये एक बडी नेमणार, बडी स्वतःला शोधणार आहात आणि त्या बडीला तुम्ही रिस्पॉन्सिबल करणार आहात प्रत्येक गोष्टीसाठी. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात आणि आपण आता आज या सेशन मध्ये हे पाहणार आहोत. पण फार फास्ट होत नाहीये ना? नाही. थिंग इज ओके. संतोष सर, हा सर. हा थोडस स्लो करा. ते जरी नाही म्हणत असले ना तरी थोडं स्लो करा, कारण एक 5-10 मिनिटांत 10वीचे स्टुडंट वगैरे असल्यामुळे ना 10 मिनिटांत कळलं की नाही हे पण आपल्याला कळलं पाहिजे. येस येस, ठीक आहे. सो बर, असं मी जे काय सांगतोय ते फार डोक्यावरनं जात नाहीये ना? नाही, नाही. व्यवस्थित कळतं. हा, व्यवस्थित कळतंय सर. ओके. नाही. चला, आता मी परत पीपीटी शेअर करतो, आपण सुरुवात करूयात पुढच्या भागाला. सॉरी. सो आपण जसं मी म्हणालो, आता हे कसं करायचं? ठीक आहे, शब्द आहेत मोठे, ऐकायला भारी वाटतात, पण हे करायचे कसे? हाऊ वी कॅन डू अ कॉमन थिंग्स अनकॉमन वे, हाऊ वी कॅन डू अन अनकॉमन थिंग्स कॉमन वे. आणि हा जर समजा भाग आपल्याला पाहायचा असेल तर देयर इज वन थिंग विच वी शुड अंडरस्टँड, की आपल्याला आपल्या लाईफमध्ये 7 डिसिप्लिन्स फॉलो केल्या पाहिजे. इफ यू वॉन्ट टू बी एन इफेक्टिव्ह इन युअर लाईफ, यू हॅव टू फॉलो 7 डिसिप्लिन्स. आणि डिसिप्लिन म्हणजे काय? तर नेहमी एक जिम रोहन नेहमी सांगतो की डिसिप्लिन इज अ ब्रिज बिटवीन गोल अँड अकम्प्लिशमेंट. तुम्ही एखादी गोष्ट करायची असं ठरवलं, मला मोठं घर हवंय, मला चांगला जॉब हवाय, मला माझा बिझनेस सुरू करायचा आहे, हे माझं गोल आहे आणि मी ते केलं. माझं गोल आणि माझं करणं ह्याच्यामधला जो ब्रिज आहे त्या ब्रिजला डिसिप्लिन म्हणतात. तुम्ही डिसिप्लिन्ड असाल तर यू विल डू. इफ यू आर नॉट डिसिप्लिन, हे वाटेत कुठेतरी सोडून द्याल. त्यामुळे 7 डिसिप्लिन्स आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये असायला हव्यात, सो दॅट वी कुड डू व्हॉट वी हॅव टू डू. आणि मग त्या 7 डिसिप्लिन्स काय आहेत त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. सो वी आर डिस्कसिंग दो 7 डिसिप्लिन्स ज्या आपल्याला त्या लेवल पर्यंत घेऊन जातील जिथं आपल्याला जायचं आहे. आणि त्या 7 डिसिप्लिन मधले सगळ्यात पहिले डिसिप्लिन आहे युअर इमोशनलाइज कमिटमेंट. तुम्हाला प्रत्येकाला हे ठरलं पाहिजे की तुमचं गोल काय. युअर गोल हॅज टू बी सेट. तुम्ही एकदा तुमचं गोल सेट नाही केलं की तुम्हाला काय करायचंय हे जर समजा फिक्स नसेल, बरंच ना की तुम्ही एक स्टँडवर गेलात, बस एसटी स्टँडवर, आणि 2 बस उभ्या, एक मस्त एसी छान, आणि तुम्हाला पुण्यावरनं जायचंय समजा कोल्हापूरला. 2 बस त्या बस स्टँडवर प्लॅटफॉर्मवर लागलात, एक मस्त एसी छान शिवनेरी टकाटक धुवून स्वच्छ बस आहे, आणि एका शेतीच्या शेजारी तो लाल डब्बा आहे, त्याला पूर्ण पत्रे पित्रे निघालेले आहेत. त्या एसी मस्त बसवर काहीही लिहिलेलं नाहीये, पण त्या लाल डब्यावर पुणे टू कोल्हापूर लिहिलं. तुम्हाला कोल्हापूरला जायचंय, तुम्ही कुठल्या बसमध्ये बसाल? त्या एसी बसमध्ये जाऊन बसाल की त्या लाल डब्यात जाऊन बसाल? लाल बस. लाल डब्यात जाऊन बसाल, कारण तुम्हाला जिथं जायचंय त्याचं नाव त्या बसवर लिहिलंय.
त्यामुळे तसंच आपल्या लाईफचं आहे. आपल्याला कुठं जायचं आहे त्याचा बोर्ड आपल्याकडे असला पाहिजे. सो युअर गोल हॅज टू बी देअर. आणि गोल ज्या वेळेला आपण सेट करतो त्यावेळेला तुमचं ते गोल अचीव्ह करण्यासाठी मी काय काय करायला हवं हेही मला डिसाईड करता आलं पाहिजे. किंवा या 2-3 गोष्टी मला जर समजा फोटोग्राफी करायची तर मला काय करावं लागेल, तर मला वेगवेगळे कॅमेरे काय, त्याचा शटर स्पीड काय, त्याचा डिस्टन्स काय असेल, तो कसा घेतला पाहिजे याबद्दलचं नॉलेज मला टप्प्याटप्प्याने घ्यावं लागेल. मग मला ऑब्जेक्ट निवडावं लागेल. जसं आता श्रेयस म्हणाला की यू वॉन्ट टू डू फूड फोटोग्राफी किंवा त्याला वाईल्ड नेच फोटोग्राफी करायची आहे तर त्या अँगल बर्ड फोटोग्राफी करायची तर मग ते बर्ड कोण आहेत काय आहेत त्याच्याबद्दलचा माझे केअर आहे मला फिक्स करावे लागतील. फर्स्ट सगळ्यात पहिलं डिसिप्लिन काय, तुमच्या इमोशनलाइज कमिटमेंट असलं पाहिजे. मला काय करायचं हे माझं गोल तयार व्हायला पाहिजे. आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तीने आपलं गोल डिसाईड करणं मोस्ट आहे. त्यानंतर त्याचे केआर ते कसं करायचं ते. आणि नेहमी माझं असं म्हणणं असतं की 2 प्रकारचे गोल ठेवा. एक तुमचा प्रोफेशनल गोल असला पाहिजे आणि एक तुमचा पर्सनल गोल असला पाहिजे. मला प्रोफेशनली काय करायचं आहे आणि मला माझ्या पर्सनॅलिटीसाठी काय करायचं आहे, काय चेंज मला माझ्यात करायचं आहे. इथून पुढच्या 5 वर्षानंतर मी स्वतःला काय बघू शकतो, मी स्वतःला मला काय करायचंय ते मला माहित असणं खूप गरजेचं आहे. तुमच्या सगळ्यांकडे कागद पेन वगैरे आहे? हो आहे. एक असं पेज आहे तुमच्याकडं? हो दिसतोय माझ्या हातातलं एक पेज, ब्लँक पेज असं समजून चला. एक ब्लँक पेज. ठीक. त्या ब्लँक पेजला तुम्ही काय करणार आहात माहिती, त्याला मधनं फोल्ड करणार आहात अगदी सेंटरला. मी दिसतोय का तुम्हाला? माझ्याकडे द्या, माझ्या ह्याच्याकडे लक्ष द्या. एक मिनिट, आपण परत एकदा काम करू. वी विल स्टॉप शेअरिंग. हा एक कागद घ्या, त्या कागदाला असं मधनं फोल्ड करा. एक मध्ये फोल्ड करणार आहात तुम्ही. लक्षात ठेवा, आता नंतर केलं तरी चालेल पण हे करायचं आपण सगळ्यांनी आणि हे आपल्या बडीला दाखवायचं. ठीक. त्यानंतर काय करणार आहात माहिती की ओपन घडी घातली की नाही ती अशी ओपन करा. हा इकडचा भाग आहे की नाही त्याला हा जो पार्ट आहे की नाही या पार्टच्या निम्म्यापर्यंत असा एक कागदाची घडी घाला. दिसत नाही. ठीक. त्यानंतर मी अजून करतो पूर्ण. आणि ही अशी आपण एक कागद मध्ये घडी घातली. ठीक. त्यानंतर आपण त्या कागदाला अशा 2 घड्या घातल्या. एवढं सिंपल. ठीक. आता तुम्ही या मधल्या भागामध्ये तुमचं गोल लिहिणार आहात. जे काय तुमचे गोल आहेत त्या मधल्या भागात लिहिणार आहात आणि ह्या पर्टिक्युलर भागामध्ये ते गोल अचीव्ह करण्यासाठी मला काय करावं लागेल आणि मला कोणाची मदत लागेल ते इथं लिहिणार आहात. ठीक. तुमचं गोल इथं. समजा आता चेतनचं पण उदाहरण घेऊ. चेतन ऑलिम्पिक बॅडमिंटन. ऑलिम्पिक बॅडमिंटन हे गोल इथं लिहिलं. काय करावं लागेल तर आय नीड प्रॅक्टिस. एवढे तास करावी लागेल. इतक्या वेळेला मला नेट प्रॅक्टिस करावं लागेल. मला मदत कोण करणार? माझे कोच मदत करणार. मला हे आणावं लागणार. तुम्हाला सपोर्ट काय हवाय, तुम्हाला काय करायचंय आणि तुमचं गोलमध्ये तुम्ही ज्या वेळेला हे पूर्ण पिक्चर तयार कराल की नाही आणि हे कागद नेहमी तुमच्या जवळ ठेवा. हे तुमचं गोल आहे आणि हा तुमचा पॅसेज आहे. हा तुम्हाला प्रत्येक वेळेला जाणीव करून देईल की ह्या गोष्टी केल्या, ह्या गोष्टी मला मिळाल्या तर हे माझं अचीव्ह होणार आहे. त्यामुळे सिंपल होईल. कारण कुठलीही गोष्ट जोपर्यंत तुम्ही लिहून ठेवणार नाहीत की नाही तोपर्यंत आपल्याला त्यातलं काहीही करता येणार नाही. त्यामुळे आपल्याला या पद्धतीनं जर समजा लिहिलं तर हा मध्ये गोल पार्ट असेल आणि हा. आणि तुम्ही जर समजा हे जे काढून मला व्हॉट्सअपला फोटो जरी टाकलेत तर त्यात मधले काही प्लस मायनस असतील तर मी तुम्हाला सांगेन. मी सगळ्यांचा बडी आहेच. तुम्ही सगळ्यांनी मला ते सांगायचंच पण तुमचे एकमेकांचे बडी पण ठरवा आणि तुमच्या बडीजना पण तुम्ही सांगणार आहात. शिरीष पाटील तुम्ही आत्ता आलात, कळतंय तुम्हाला सगळं का आहात मगापासून? जरा नेट प्रॉब्लेम येतोय अधून मधून आहे. ठीक ठीक. पण काही नाही कळलं तर विचारा मला. इव्हन नंतर ह्याचं बरं ह्या सगळ्याचं मी रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवणार आहे. ओके. ह्या पूर्ण सेशनचं रेकॉर्डिंग मी पाठवेन. त्यामुळे ते रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला पाहून काही गोष्टी हे झाल्या तर तुम्हाला ते कळतील. ठीक. मी अगेन माझ्या शेअरिंग कडे जातो. सो 2 प्रकारचे गोल आपल्याला सेट करायचे. त्यानंतर सेकंड डिसिप्लिन आपल्याला जर समजा लाईफमध्ये बघायचे असेल तर यू हॅव टू बी गेन अ रेप्युटेशन फॉर बिईंग प्रोएक्टिव्ह. आता प्रोएक्टिव्ह म्हणजे काय? प्रोएक्टिव्ह इज अ प्रोडक्ट ऑफ डिसिजन.
तर मी माझी डिसिजन घेतली आणि मी माझ्या कामाला लागलो, दॅट इज प्रोएक्टिव्ह. आणि एक दुसरा असतो रिॲक्टिव्ह, त्याला कुणीतरी सांगतं की तू जाऊन कर आणि मग तो ते करायला लागतो, किंवा आता काही ऑप्शनच नाहीये म्हणून तो करायला लागतो. ही इज अ प्रोडक्ट ऑफ कंडिशन. आता परिस्थिती आली आहे तर करा, ही इज अ रिॲक्टिव्ह. पण नाही, मी करायचं ठरवलं म्हणून मी करतो, दॅट इज प्रोएक्टिव्ह. मी एकदा माझे गोल सेट केले की तुम्ही प्रोएक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही प्रोएक्टिव्ह असाल तर तुम्हाला खूप छान काम करता येतं. त्यामुळे कुणीतरी मला काहीतरी सांगेल आणि मग मी करेन ही वाट न बघता मी स्वतःहून ते करायला लागणं खूप गरजेचं आहे. सो बी प्रोएक्टिव्ह इन युअर लाईफ आणि गेन अ रेप्युटेशन. प्रत्येक वेळेला कोणी सांगितलं की सचिन त्याला काही सांगावं लागत नाही, तो सुरू करतो. श्रेयस त्याला काही सांगावं लागत नाही, किंवा गौरेश त्याला काही सांगावं लागत नाही. हे ज्यावेळेला येतं की नाही, त्या लोकांबद्दल ते रेप्युटेशन तयार होतं की नाही, मग आपल्याला खूप छान काम करता येतं. त्यामुळे या पूर्ण सिरीज मध्ये आम्ही सगळेजण हाऊ यू कॅन बी प्रोएक्टिव्ह इन युअर लाईफ ह्याच्यावर आमचा भर असणार आहे. आम्ही तुम्हाला ते इनपुट द्यायचा प्रयत्न करू सो दॅट यू कुड बिकम प्रोएक्टिव्ह इन युअर लाईफ. आणि तुम्हाला तुमचे डिसिजन, तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या डिसिजन नुसार तुम्हाला करता येतील आणि मेक अ डिसिजन अँड मेक इट वर्क या लेवल पर्यंत तुम्हाला जाता येईल आणि यू कुड बिकम प्रोएक्टिव्ह. त्यामुळे सेकंड डिसिप्लिन नेहमी लक्षात ठेवा. नुसतंच गोल ठरवून होणार नाही. ते गोल तयार करण्यासाठी माझी कष्ट करण्याची तयारी सुद्धा माझ्याकडे असणं अपेक्षित आहे. म्हणजे आज जर समजा मी अनोरिमा सिन्हाचं समजा असेल की त्या हिमालय चढल्या, एव्हरेस्ट चढल्या, नुसतंच ठरवून नाही चढल्या. मग त्यांनी त्याच्यासाठी कोण ते शोधलं, काय ते शोधलं, कसं ते शोधलं आणि मग ते केलं. आणि त्यावेळेला त्यांना कोणी सांगितलं नाही त्याच्या हॉस्पिटलमध्ये की जा बाई तू आता चढ जाऊन एव्हरेस्ट. इट वॉज हर डिसिजन टू गो. शी वॉज प्रोएक्टिव्ह टू डू इट अँड शी हॅज डन इट. त्यामुळे मेनी टाइम्स वी हॅव टू बी प्रोएक्टिव्ह इन युअर लाईफ. म्हणजे तुम्ही मार्चच्या आधी आपलं लाईफ सगळ्यांचंच वेगळं होतं आणि मार्च नंतर आपलं लाईफ खूप वेगळं असणार आहे. आता जर समजा कोणी परत तेच लाईफ सुरू होईल म्हणून वाट बघत बसेल तर कदाचित त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बदललेलं आयुष्य स्वीकारून जर समजा मी प्रोएक्टिव्ह वेने पुढे जायचं ठरवलं तर मला खूप छान पुढे जाता येतं. आणि हा प्रोएक्टिव्हनेस असला पाहिजे. जगामध्ये 100 वेळा तुम्ही ठरवता की काय कसं असायला पाहिजे. बऱ्याचदा एक परिस्थिती पण असते, त्या परिस्थितीवर आपल्याला मात करायचं असेल तर मला काम करायची फक्त माझ्यात एकच आहे की मी काम करू शकतो, मी धडपड करू शकतो आणि तो प्रोएक्टिव्हनेस माझ्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. सो फर्स्ट डिसिप्लिन पण बघितली की सेट अ गोल, सेकंड बी प्रोएक्टिव्ह. आता थर्ड गोष्ट ज्याला आपण म्हणतो डिसिप्लिन, दॅट इज स्ट्राईव्ह फॉर इफेक्टिव्हनेस. जे काय मी करेन ते परफेक्ट कसं होईल याकडे माझं लक्ष असलं पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल, नो वेअर टाइम गोज. जसं मी तुम्हाला आत्ता म्हणालो, वेळ कुठं जातोय बघा. त्याच जुन्या गोष्टी करत राहून चालणार नाही. काहीतरी वेगळं होतंय, काहीतरी स्मार्टनेस होत आहे. आज बऱ्याचदा आपण बघतो की इव्हन बऱ्याच शाळांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा पद्धती बदलत चालल्या टाइम. आज आपण बघा की फिजिकल शाळा बंद आहेत तर ऑनलाईन शाळा सुरू झाली. मुलांनी आता तो ऑनलाईन शाळा जर समजा मुलांनी आज नाकारली तर समजा ऑनलाईन शाळा ह्याच्यावर खूप डिबेट आहे. मी परवा एका शाळेमध्ये गेलो होतो आणि तिथले शाळेतले पालक आणि आमचा एक संवाद चालला होता. त्यामध्ये पालकांनी सांगितलं की ऑनलाईन शाळा ही चुकीची पद्धत आहे. म्हटलं ओके, हे चुकीचं आहे की बरोबर आहे हे मान्य हे नाही, पण आज वेळ हे सांगतोय की ऑनलाईन व्हायला हवं. पण ऑनलाईन झाले तर मुलं तर काय फायदा होईल. जर समजा खरंच मुलं ऑनलाईन शिकायला लागली की नाही तर त्यांना एखाद्या अमेरिकेमधल्या एखाद्या चांगल्या सरांचं ट्युशन सुद्धा सांगलीत किंवा आपल्या गावात बसून घेता येईल. पुण्यामध्ये एखादा खूप छान शिक्षक शिकवतात, त्या गावातल्या एका मुलाला त्याकडनं शिक्षण घेता येईल, त्याला ते ऑनलाईन शिक्षण घेण्याची पद्धत कळली तर. त्यामुळे आज मला होतं की आमच्या लहानपणी असायचं की आम्हाला 10वीला पुण्यात क्लास लावायचा तर तो फिजिकली ट्रॅव्हल पॉसिबल नव्हता. पण ऑनलाईन मुळे ते कदाचित शक्य होणार आहे. आपण वेगवेगळ्या जगातल्या, वेगवेगळ्या देशातल्या, वेगवेगळ्या गावातल्या शिक्षकांकडनं नॉलेज घेऊ शकतो. ह्या टाइम कुठं जातोय त्यानुसार आज आपण आपल्याला अपग्रेड केलं तर कदाचित हा टाइम परत नॉर्मलाइज होईल सुद्धा. पण ही शिकलेली आर्ट आपल्याला पुढं काहीतरी वेगळं घ्यायला मदत करतं. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, वेळ कुठं जातोय, टाइम कुठं चाललाय, त्यानुसार स्वतःला इफेक्टिव्हली अपग्रेड करणं गरजेचं आहे. आणि सेकंडली, नेव्हर गेट कन्फ्युज विथ ऍक्टिव्हिटी अँड अकम्प्लिशमेंट. मी आज ही गोष्ट करतोय आणि मला ही गोष्ट संपवायची आहे, या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. बऱ्याचदा ना आपण काही गोष्टी संपवायच्या म्हणून करतो. आज मला सांगितलंय 3 किलोमीटर पळायचं, ते 3 किलोमीटर आपण पळतो, संपून टाका एकदाच.
मला सांगितलं हे आईने हे खाऊन टाक, मी ते खाऊन टाकलो. मला आईने सांगितलं एवढं लिहून टाका, ते लिहून टाकतो. मेनी टाइम्स वी रन आफ्टर दॅट अकम्प्लिशमेंट, संपवायच्या मागं लागतो. प्रत्येक वेळेला ते संपवू नका. कधी कधी त्याचा आनंद पण मला ते चालत असताना घेता आला पाहिजे. सो नेव्हर गेट कन्फ्युज विथ ऍक्टिव्हिटी अँड अकम्प्लिशमेंट. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला इफेक्टिव्ह व्हायचं असेल तर हाय पे ऑफ ऍक्टिव्हिटीज कडे लक्ष द्या. मला आज दिवसभरामध्ये 10 गोष्टी करायच्या आहेत. एक मिनिट, कोणीतरी काहीतरी लिहिलेलं आहे. आज आपण ऑनलाईन एज्युकेशन घेऊ शकतो. आज झूम ऍपचा, येस अगदी समीर सर तुम्ही ऍब्सोल्युटली सांगता की झूम ऍपच्या रूपाने आपण ते चांगलं करू शकतो. आज आपण बसलोच आहेत ना. कधी आपण हा विचार केला असता का अदरवाईज की आपल्याला ऑनलाईन हे घेता येईल असं? तर त्यामुळं हे जी खरंच आज छान वेळेनुसार ती गरजच आहे. आणि त्यानंतर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, हाय पे ऑफ ऍक्टिव्हिटीज कडे लक्ष द्या. समजा तुम्हाला 10 गोष्टी करायच्या आहेत दिवसभरात, 10तल्या 2-3 गोष्टी अशा आहेत की ज्या कामाच्या नाही आहेत, तर कीप देम असाइड. जे काही कामाचं आहे त्याच्याकडे लक्ष देता येत आहे का बघा. हाय पे ऑफ ऍक्टिव्हिटीज, ही ऍक्टिव्हिटी केल्याने मला माझ्या गोलकडे जाण्यासाठी, मला माझ्या अकम्प्लिश्ड टास्क कडे जाण्यासाठी मदत होणार आहे, त्या गोष्टी करण्याकडे तुमचं जास्त लक्ष असलं पाहिजे आणि जास्त कल तुम्हाला तिथं देता आला पाहिजे. त्याच्याकडे तुम्ही लक्ष देणं खूप गरजेचं आहे. सो चौथी गोष्ट, दॅट इज डेव्हलप क्रिएटिव्हनेस. तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये क्रिएटिव्हनेस आहे, त्या क्रिएटिव्हनेसला डेव्हलप करायची नेहमी प्रयत्न करा. आणि पे अटेन्शन की तुम्ही काय करू शकता. जगामध्ये 2 गोष्टी आहेत. एक आहे की एक जनरेटर आणि एक इंटरसेप्टर आहे. जनरेटर काय करतो माहिती, तो काहीतरी तयार करतो आणि इंटरसेप्टर हा तयार केलेल्या वस्तूंबरोबर आपल्याला स्वतःला फक्त असोसिएट करतो. सो लाईफमध्ये थोडंसं क्रिएटिव्हिटी, थोडंसं काहीतरी वेगळं मला करता येईल का, मी जे काल केलं त्याच्यापेक्षा वेगळं मला आज काही करता येईल का, त्यापेक्षा चांगलं मला अजून कुठेतरी घेऊन जाता येईल का, या दृष्टिकोनातून मला माझं लाईफ बघता येईल का, याच्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. सो बी जनरेटर, नॉट बी अन इंटरसेप्टर. सो 5वी गोष्ट आपल्याला ह्याच्यामध्ये करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं, बिल्डिंग कॉम्पिटन्स. इफेक्टिव्हनेस काय सांगतो माहिती, तुम्ही ती गोष्ट किती चांगल्या पद्धतीनं करता. कॉम्पिटन्सी काय सांगते माहिती, तुम्ही त्या गोष्टीसाठी कसे ओळखले जाता. सो बिल्डिंग कॉम्पिटन्सी इज इम्पॉर्टंट. त्यासाठी काय करावं लागेल माहिती, जे काय काम करणार आहात की नाही, सगळ्यात पहिल्यांदा ते काम काय आहे ते समजून घ्या, अंडरस्टँड करा, टू नो. सेकंड काय करा माहिती, टू नो यू नो. तुम्ही त्या माहिती, या गोष्टीचं इतकं नॉलेज घ्या की ते नॉलेज घेतल्यावर तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की यस मला आता हे सगळं माहिती आहे. आणि त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला हे माहिती आहे आता हे सगळ्या जगाला माहिती असणं अपेक्षित आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही माहिती घ्या, ती माहिती इतकी घ्या की तुम्हाला त्याच्याबद्दलचं कॉन्फिडन्स यायला पाहिजे. आणि एकदा तो कॉन्फिडन्स आला की सगळ्या जगाला हे माहिती असलं पाहिजे की याला हे माहिती आहे. म्हणजे अकाउंटंट डिपार्टमेंट आहे ऑफिसमध्ये का, सगळ्यात पहिल्यांदा अकाउंट म्हणजे काय, त्या ऑफिसचं कसं अकाउंट चालतं ते माहिती करून घ्या. या लेवल पर्यंत माहिती करून घ्या की तुम्ही एक्सपर्ट व्हाल. एकदा तुम्ही एक्सपर्ट झाला की तुमच्याकडे एवढं नॉलेज असलं पाहिजे की त्या ऑफिस मधल्या कुणालाही कसलीही गरज लागली अकाउंटच्या रिलेटेड तर त्यांनी डायरेक्ट तुम्हाला फोन केला पाहिजे. सो यू शुड बी नोन फॉर व्हॉट यू नो. आणि ती कॉम्पिटन्सी लेवल मला अचीव्ह करता आली पाहिजे. आणि जर समजा वन्स यू एबल टू डू दॅट, ती जी कॉम्पिटन्सी लेवल आहे ती तुम्ही अचीव्ह करू शकलात तर तुम्हाला काहीही लाईफमध्ये करता येत. सो नो, टू नो यू नो अँड टू बी नोन फॉर व्हॉट यू नो, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट इन लाईफ. आणि त्यानंतर डिसिप्लिन नंबर 6 येते की नुसतंच हे कधीतरी केलं, काल छान केलं, आज नाही केलं, उद्या परत केलं, परवा नाही केलं, असं न करता एक कन्सिस्टन्सी मेंटेन व्हायला पाहिजे. आणि ती कन्सिस्टन्सी मेंटेन करायची असेल तर एक प्रेडिक्टेबिलिटी असली पाहिजे. माझ्याबद्दल लोकांना ह्यानी काल केलंय, जसं काल मला तुमच्याबरोबर अंजली मॅडम ज्यावेळेला तुमच्याबद्दल सांगत होत्या त्यावेळेला असं होतं की सचिन हे करतो, श्रेयस हे करतो, त्यांच्याबद्दल जो ती कॉम्पिटेबिलिटी होती की नाही, प्रेडिक्टेबिलिटी होती की हे असं असं आहे, तशी प्रेडिक्टेबिलिटी आपल्या लाईफमध्ये असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्याकडे प्रत्येकाकडे ना एक स्वतःचा सेल्फ इगो आहे. तो सेल्फ इगो मला नीट वापरता आला पाहिजे. पर्टिक्युलरली हा पॉईंट कळायला, आज थोडंसं तुमचं वय कमी आहे, थोडासा काही हाय एंड लोकांच्या हिशोबाने हा पॉईंट होता, तर हा पॉईंट आपण थोडासा फर्दर आपल्या ज्यावेळेला आपण फायनान्शियल सेशनचं डिस्कशन करू तिथं आपण आणखीन ज्यावर थोडंसं डिस्कस करूयात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कन्सिस्टन्सी, जे काय करताय त्यामध्ये तुम्ही कन्सिस्टंट असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर शेवटची
सेवन्थ डिसिप्लिन दॅट इज रिस्पेक्ट द पॉवर ऑफ बॅलन्स. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एक पॉवर ऑफ बॅलन्स मेंटेन करता आला पाहिजे आणि दॅट पॉवर ऑफ बॅलन्स इज तुमचं प्रोफेशनल लाईफ, तुमचं फिजिकल लाईफ, तुमचं फायनान्शियल लाईफ आणि तुमचं पर्सनल लाईफ, या चौघांचा तुम्हाला बॅलन्स साधता आला पाहिजे. तुम्ही प्रोफेशनली खूप छान आहात, त्याचबरोबर तुमच्याकडे जेवढं शक्य आहे तेवढं फिजिकल मेंटेनन्स पण तुम्हाला ठेवता येणं गरजेचं. त्याचबरोबर तुम्ही आर्थिक फायनान्शियल मेंटेनन्स पण ठेवला पाहिजे आणि तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीकडे पण लक्ष दिलं पाहिजे. हे सगळं खूप छान आहे, पण त्याची पर्सनॅलिटीच म्हणजे तो ऍज अन पर्सन चांगला नाही आहे, दॅट इज ऑल्सो नॉट गुड. सगळं छान आहे पण त्याचं प्रोफेशन छान नाही आहे, दॅट इज ऑल्सो नॉट गुड. सगळं छान आहे पण तेवढा पैसाच त्याच्याकडे नाही आहे, दॅट इज ऑल्सो नॉट गुड. त्या चौघांचा बॅलन्स साधायचा असेल तर तुमच्याकडं एक स्पिरिच्युअल माइंड किंवा स्पिरिच्युअल थिंकिंग असणं खूप गरजेचं आहे. आणि ते स्पिरिच्युअल थिंकिंग थोडंसं अभ्यासाने, थोडंसं फिलॉसॉफीने तुम्हाला घेता येणं शक्य आहे. सो हे 7 डिसिप्लिन आपल्याकडे असतील तर आपल्याला खूप छान पद्धतीनं आपलं आयुष्य जगता येणं शक्य आहे आणि पुढे जाता येणं शक्य आहे. आणि खरंच तुम्हाला तुमचा प्रवास सुरू करायचा असेल, सगळे शक्य आहे की आज सगळ्याच्या सगळ्या 7 आज शक्य नाही आहेत, पण ऍटलिस्ट गोलने तुम्ही सुरुवात करू शकता. थोडंसं त्याला नॉलेज घेऊन त्याला पुढे घेऊन जाऊ शकता. इफेक्टिव्हिटीचा ट्राय करू शकता, कॉम्पिटन्सीचा ट्राय करू शकता आणि हळूहळू तुम्ही ह्या रिस्पेक्ट ऑफ बॅलन्स पर्यंत पोहोचू शकता. आणि हा सगळा प्रवास या पूर्ण महिन्याभरात आपल्याला साधायचा आहे आणि त्या लेवल पर्यंत आपल्याला पोहोचायचा प्रयत्न करायचा. ते 7 डिसिप्लिन ज्याला आपण म्हणतो, आणि 7 डिसिप्लिन मधून तुम्हाला चालायचं असेल तर एक गोष्ट खूप गरजेची आहे, दॅट इज तुमची सेल्फ मोटिवेशन. तुम्ही स्वतःला केलं पाहिजे. तुम्ही स्वतःच मोटिवेशन करू शकला, तुम्ही स्वतःला मोटिवेट करू शकलात तर आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येणं शक्य आहे. ठीक, तर आतापर्यंत आपण जेवढं बघितलं त्यातलं काय कळलंय तुम्हाला? थोडासा आपण चला आपण चिलिंग टाइम म्हणतो. फार डोक्यावरनं चाललं असेल, कारण कधी कधी काय होतं की मी ज्ञान द्यायला लागलो की मला असं वाटतं की मी जरा सांगावं, पण ते थोडंसं आपण कम्युनिकेट पण करून घेऊयात. आतापर्यंत काय काय कळलं आपल्याला? सगळं पहिल्यापासून आतापर्यंत आपण साधारण तास सव्वा तास झालं गप्पा मारतोय. या तास सव्वा तासामध्ये थोडस काय काय कुठले 1-2 पॉइंट जे तुमच्या लक्षात राहिले? लाईफ मध्ये सगळ्या गोष्टी बॅलन्स करायला शिकलं पाहिजे. अब्सोल्युटली राईट. गौरेश हुशार आहे, त्याने लगेच शेवटचा पॉइंट आधी सांगितलं म्हणजे आपलं काम झालं आहे की नाही गौरेश? आवडला तुझं स्मार्टनेस, गुड. सगळ्या गोष्टीचा बॅलन्स आपण केला पाहिजे. अब्सोल्युटली राईट. आणखीन आणि जर काही डिसिप्लिननी गोष्टी आपण घेऊन जगलो तर आपली लाईफ नक्कीच सक्सेस. रिअली गुड पॉइंट तू घेतलास. डिसिप्लिन गरजेचे आहे. डिसिप्लिन काय तर हा ब्रिज आहे तुमच्या गोल आणि अकम्प्लिशमेंट मधला. त्यामुळे बघा मिलिटरीमध्ये किती डिसिप्लिन असते, कारण त्यांचे गोल असे की दे हॅव टू मीट द गोल. त्यांना ऑप्शनच नाहीये दुसरा, म्हणून त्यांच्याकडे डिसिप्लिन खूप जास्त आहे. कारण त्यांचा गोल नाही मीट झाला तर तो माणूस आपल्याकडे परत जिवंत येणार नाही. एखाद्या डॉक्टरला, एखाद्या सर्जनला त्याला माहिती आहे की त्यांनी त्याच्या गोलमध्ये डिसिप्लिन असणंच गरजेचं आहे. सो लाईकवाईज आपल्याला डिसिप्लिन त्या त्या प्रोफेशन नुसार आणि लाईफ मध्ये असायलाच हवी. व्हेरी छान गौरेश. आणखीन लाईफ मध्ये जर प्रत्येक माणसाला जर रिस्पेक्ट दिली तर आपल्याला समोरचा माणूस नक्कीच रिस्पेक्ट दे. अगदी बरोबर. रिस्पेक्ट द्या आणि रिस्पेक्ट घ्या. बरोबर. चेतन काही सांगायचंय तुला? तसा ट्राय करतो आणि परत थांबतो. श्रेयस काय बोलणार आहेस? समीर, डिसिप्लिन असणे आवश्यक आहे. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. ऍब्सोल्युटली. हा गौरेश, हा तुझा चेहरा दिसला मगापासून, एवढं छान गप्पा मारतोस, चेहरा दिसत नव्हता तुझा. गुड. मस्त स्माइल आहे तुझी. हा श्रेयस काय सांगणार आहेस? चेतन? हा टाईप करतोय सर. हा टाईप करतोय सर. ओके, टाईप करतोयस. व्हेरी गुड. ठीक. चेतन तू पण टाईप करतोयस का सांगणार आहेस?
अनम्यूट हो. आमचा सुपर हिरो आहेस बाबा तू. मोटिवेशन असणे आवश्यक आहे, बरोबर. चलो शिरीष, कन्सिस्टन्सी, अब्सोल्युटली कन्सिस्टन्सी इज मस्ट. पाटील कन्सिस्टन्सी म्हणतात, दॅट इज ऑल्सो गुड. जरा बऱ्याच जणांना कनेक्शनचा काहीतरी मधनातनच येत आहे जात आहे, त्यामुळे थोडंसं कुठलं लिंकेज कमी होत असेल तर कशाचे टेन्शन घेऊ नका. जिथं आहात तिथून कॉन्सन्ट्रेट करा. आपण सगळ्या सेशनचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे. पण माझ्याच असं नाही, इथून पुढच्या सगळ्या सेशनचे रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतील. तू टाईप करून पाठवलंयस का? हा कृष्णा, कृष्णा काळे काय म्हणताय? हॅलो. आवाज येत नाहीये नीट. शिरीष पाटील, कन्सिस्टन्सी सेट गोल. यस, गोल सेट करायचे सगळ्यांनी आणि तो टास्क आहे तो सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आणि तो करायचाच आहे. हळूहळू तुम्ही तुमचे गोल सेट करा. पुढच्या काही सेशन्स मध्ये आपण ते आणखीन त्याला रिफाईन आणि क्लिअर करत जाऊया. चेतन हॅज रोट इमोशनल. यस, डिसाइड्स की रिझल्ट एरिया. Absolutely right. So you are now bang on target. Decide your key KRAs, key result areas. आणखीन सर थोडासा आपण क्रिएटिव्ह व्हायला पाहिजे. सचिन, श्रेयस बोल. हा, आपण क्रिएटिव्ह व्हायला पाहिजे. क्रिएटिव्ह व्हायला हवं. गुड. क्रिएटिव्ह होणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज तुम्ही जे काही काम करताय की नाही त्यात बोर होऊन जा. आता मी बघा पाठीमागं क्रिएटिव्हिटी मध्ये ते हे बदलत राहतो, ते पाठीमागचे वगैरे दुसरे तेच त्या झूम वर तेच बोलतोय, तेच करतोय. सो आय जस्ट बिंग क्रिएटिव्ह की ते पाठीमागं काहीतरी बदलत राहणं. मग पुन्हा जाऊन मी माझे स्वतः फोटो काढून आणले हे मागचे आणि तिथं लावलं. सो लाईट सॉर्ट ऑफ क्रिएटिव्ह आपल्याला लाईफ मध्ये व्हायला हवं आणि काहीतरी वेगळं पण आणणं खरंच खूप गरजेचं आहे. सो यू ऑल आर इन फ्लो. मला जस्ट थोडंसं पाहायचं होतं की मी खूप कृष्णा काळ्यांना काहीतरी सांगायचंय पण त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. नो इश्यू. आपण एक काम करूयात, पुढचा काही थोडासा पार्ट बघूयात आणि परत शेअरिंग लागेल. नाही कृष्णाजी, तुमचा आवाज नाही येत आहे. आपण येऊयात परत. सो आपल्याला लाईफ मध्ये हे सगळं करायचं असेल, इफ यू वॉन्ट टू अचीव दोज 7 डिसिप्लिन्स, आपल्याला सेल्फ मोटिवेट किंवा स्वतःला मोटिवेट करावं लागेल. कारण बऱ्याचदा काय होतं माहिती, बऱ्याचदा आपल्याला लोक मोटिवेट करायला येत नाहीत. वी नीड टू मोटिवेट आवर सेल्फ. आणि हे सेल्फ मोटिवेशन करायचं असेल तर सेल्फ मोटिवेट करणं खूप गरजेचं आहे. कारण सेल्फ मोटिवेट केल्याने त्याच्या लाईफमध्ये आपल्याला खूप फायदे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा काय माहिती, तुम्ही स्वतःला ऍज अ लुझर म्हणून बघणं बंद करता. तुम्ही रोज स्वतःच्या पर्सनॅलिटीवर काम करायला लागलात की नाही, तुम्हाला तुमच्याबद्दल खूप छान वाटायला लागतं. तुम्ही जर समजा तुमच्या पर्सनॅलिटीवर काम करायला लागलात, स्वतःला मोटिवेटेड ठेवायला लागलात की नाही, तुम्ही तुमची कुठल्याही गोष्टीमधलं जे प्रोकास्टिनेशन आहे की नाही, टाळणं आहे, एखादी गोष्ट पुढे ढकलणं आहे, ते ढकलणं स्वतःसाठी थांबवू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जर समजा सेल्फ मोटिवेटेड झालात तर तुम्हाला दुसरं कोणी मोटिवेट करायची गरज नाही. यू कॅन मोटिवेट युअर सेल्फ. आणि तुम्हाला तुमचे गोल अचीव करता येतात आणि तुम्ही तुमचे स्वतःचे कंट्रोल ऑन प्लेस आणू शकता. त्यामुळे तुम्हाला लाईफमध्ये काहीही अचीव करायचं असेल तर तुमच्याकडे 7 डिसिप्लिन आणायचे असतील तर तुम्ही सेल्फ मोटिवेटेड असणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला सेल्फ मोटिवेटेड व्हायचं असेल तर आजच्या दिवसातला मी तुम्हाला एक टास्क मगाशी दिला होता, तुमच्या बडीला सांगायला की तुम्ही तुमचे गोल्स ठरवा, KRAs ठरवा. आता आपल्याला 4 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची. आता सगळ्यांनी ही प्रश्न लिहून घ्यावीत अशी माझी अपेक्षा आहे. म्हणजे ते 4 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या बडीला सांगायची आहेत. त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की व्हॉट चेंजेस मस्ट बी मेड बाय यू, नॉट बाय अदर्स, सो दॅट यू फील सेल्फ मोटिवेटेड. तुम्हाला स्वतःला सेल्फ मोटिवेटेड व्हायचं असेल तर तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये किंवा तुमच्या स्वतःमध्ये काय बदल करावेत की जेणेकरून तुम्ही स्वतःला सेल्फ मोटिवेटेड ठेवू शकाल.
म्हणजे बाबा मला सेल्फ मोटिवेटेड राहायचंय, पण मला काहीतरी स्वतःसाठी म्हणजे एक्सरसाइज सुरू करायची आहे किंवा स्वतःसाठी काहीतरी मला म्युझिक शिकायचं आहे. हे मी समजा शिकायला लागलो तर कदाचित मी स्वतःला सेल्फ मोटिवेटेड ठेवू शकतो. सो लाईकवाईज काही मी रोज सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळा जेवतो, त्यामुळे मला सारखं झोप येते. मला ते बंद करायचं, मला 2दाच जेवायचं. दॅट इज ऑल्सो द चेंज. असा काहीही बदल मी माझ्यामध्ये केला तर मी स्वतःला सेल्फ मोटिवेटेड ठेवू शकतो. किंवा बऱ्याचदा काय होतं, मी प्रत्येकादी गोष्ट ठरवतो ही करायची का, आणि ते ठरलं की मला वाटतं हे नाही होणार माझ्याकडनं आणि मी ते सोडून देतो. तर असे विचार मला माझे सोडायचे आहेत का? पैकी काहीही तुम्ही तुमच्यामध्ये काय बदल केले पाहिजेत जेणेकरून तुम्ही स्वतःला मोटिवेटेड ठेवू शकता. त्यानंतर अशा कुठल्या गोष्टी आहेत की जे करण्यासाठी तुम्ही स्वतःला मोटिवेटेड फील करता. व्हॉट आर दोज थिंग्स यू आर मोटिवेटेड टू डू. अशा कुठल्या गोष्टी आहेत की जे, जसं श्रेयस म्हणाला की फोटोग्राफी, त्याला कदाचित फोटोग्राफी मोटिवेट करत असेल. चेतन म्हणाला बॅडमिंटन, तर बॅडमिंटन मोटिवेट करत असेल. प्रत्येकाचं काही ना काहीतरी असेल जे तुम्हाला मोटिवेट करत असेल. तर व्हॉट आर दोज थिंग्स यू आर मोटिवेटेड टू डू, ते तुम्हाला ठरवायचं. त्यानंतर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे, व्हॉट आर थिंग्स यू वॉन्ट टू डू बट यू आर नॉट मोटिवेटेड टू डू. अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला करायच्या आहेत पण तुम्ही मोटिवेटेड नाही आहात. मला माहिती आहे मला पोस्ट ग्रॅज्युएशनचा कुठला तरी पेपर द्यायचा आहे, मला या कॉलेजचा काहीतरी अभ्यास करायचा आहे, मला हे करायचंय, हे मला करायचंय, पण ते मला करायला माझ्याकडे आतमधनं म्हणजे मला ते नकोच वाटतं करायला. मी करायला बसलो की वाटतं की द्या सोडून या. आय एम नॉट मोटिवेटेड टू डू. सो व्हॉट आर ऑल दोज थिंग्स यू वॉन्ट टू डू बट यू आर नॉट मोटिवेटेड टू डू. आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे, अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत जिथे तुम्ही सुरुवातीला मोटिवेटेड असता पण थोड्या दिवसांनी तुम्हाला वाटतं की बस यार आता हे काय आपलं काम नाहीये आणि मला हे करायचं नाही. अशा कुठल्या गोष्टी आहेत की जिथे तुम्ही सुरुवातीला मोटिवेटेड असता आणि नंतर तुम्हाला वाटतं की नको. 4 प्रश्नांची उत्तरं लिहिता येतील सगळ्यांना. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही स्वतःत काय बदल करणार, स्वतः आता, दुसऱ्या कोणात नाही. नाही आईने मला सकाळी स्वयंपाक करून दिला तर मी जाईन, मला ते गरजेचं नाहीये. मी काय करणार, व्हॉट चेंजेस आय एम गोइंग टू डू. सेकंड, व्हॉट आर थिंग्स यू आर मोटिवेटेड टू डू, तुम्ही स्वतः काय करायला मोटिवेटेड आहात ते. थर्ड, अशी कुठली गोष्टी आहे की जिथे तुम्हाला करायच्या आहेत पण तुम्ही मोटिवेटेड नाही आहात. आणि चौथी, अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टीत तुम्ही सुरुवातीला मोटिवेट असता पण ते मोटिवेशन राहत नाही. अभ्यास करायचा आहे, एक अर्धा तास मी करतो, अर्ध्या तासानंतर ते बंद होतं. मला काहीतरी म्युझिक ऐकायचंय, थोड्या वेळा ऐकतो नंतर बंद होतं. मला काहीतरी लिहायचंय स्वतःसाठी खूप छान, मी लिहायला सुरुवात करतो, अर्ध पान लिहितो आणि नंतर बंद करतो. सो मेनी थिंग्स लाईक दॅट. अशा कुठल्या गोष्टी आहेत, या 4 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. ती उत्तरं लिहून झाली की तुम्ही तुमचा एक बडी शोधणार. आता बडी आपल्या ग्रुपमध्ये नाही सापडला तर कुणीतरी बाहेर शोधा आणि त्या बडीला तुम्ही इथून पुढच्या ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहात. तुम्ही कुणाला तरी रिस्पॉन्सिबल करणार आहात तुमच्या सक्सेससाठी. बरोबर. तर या 4 प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहिणार आहात आणि वाटल्यास या ग्रुपवर तुम्ही पर्सनली मला टाकल्यात तरी चालतील, पण या 4ही प्रश्नांची उत्तरं मला प्रत्येकांकडनं हवी आहेत. बरोबर. सो आणखीन काय करू शकतो मी स्वतःसाठी, तर आपल्याला काय करायचं माहिती, आणखीन एक ऍक्टिव्हिटी आज आपल्याला करायची आहे. अशा काय गोष्टी आहेत ज्या तुम्ही स्वतःबद्दल निगेटिव्हली बोलता. अशा कुठल्या 5 गोष्टी आहेत जे स्वतःबद्दल तुम्ही, जेव्हा मला हेच करता येत नाही, मला असंच जमत नाही, मला हेच होत नाही, मला तेच होत नाही, मी जाडच आहे, मी काळाच आहे, मी बुटकाच आहे, लाईक दॅट व्हॉट 5 निगेटिव्ह थिंग्स तुम्ही रेग्युलर बेसिसवर स्वतःसाठी बोलता ते तुम्ही लिहिणार आहात. आणि तुमच्या त्याच्या खाली एक असं स्टेटमेंट तुम्ही स्वतःबद्दल लिहिणार आहात, तुम्ही तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह काय बोलता. येस, आय एम अ फोटोग्राफर, आय एम अ बॅडमिंटन प्लेअर, आय एम अ स्विमिंग चॅम्पियन, आय एम गुड पर्सन, आय एम स्टुडियस पर्सन, आय एम धिस, आय एम दॅट. जे काय तुम्ही स्वतःबद्दल पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे तुम्हाला चांगला असा कॉन्फिडन्स येतो, असं एक वाक्य मोठ्या अक्षरात दुसऱ्या पेजवर लिहिणार आहात. एका पेजवर 5 गोष्टी ज्या स्वतःबद्दल निगेटिव्ह तुम्ही विचार करता आणि एका पेजवर मोठ्या अक्षरात एक वाक्य जे तुमच्या स्वतःबद्दल पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल. 4 ही प्रश्न तुम्हाला लिहायची आहेत. याचा वाटलाच तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, जे तुम्हाला त्याचा हे करता येईल. आणि त्यानंतर वाटल्यास मी तुम्हाला ही स्लाइड पाठवेन, याचा हे मी पाठवेन तुम्हाला. आणि त्यानंतर 5 गोष्टी तुम्हाला अशा लिहायच्या. 3 अभ्यासक्रम सांगितले मी तुम्हाला आतापर्यंत, 3 ऍक्टिव्हिटी सांगितल्या. एक गोल
KRA मी सांगितलं त्या पद्धतीत. दुसरं ही 4 प्रश्न. त्यानंतर आपण पाहिलं 5 गोष्टी तुम्हाला अशा लिहायच्यात ज्या स्वतःबद्दल तुम्ही निगेटिव्हली बोलता आणि एकच गोष्ट अशी लिहायची आहे जे तुमचं पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल आणि ते तुम्हाला लिहायचं. आता हे सगळं झालं की कसं ऍक्शन करणार आहात तुम्ही. तुमच्याला इथून पुढच्या 3 आठवड्यामध्ये जसं तुम्हाला आम्ही पहिल्यांदा विचारलं होतं काल पण की काय शिकायचंय तुम्हाला. प्रत्येकाला ना काहीतरी स्वतःमधले बदल करायचे. तर तुम्हाला 1 ते 2 कुठले असे बदल तुमच्यात अपेक्षित आहेत पुढच्या 3 आठवड्यात. नाही बाबा मला कम्युनिकेटर चांगलं व्हायचंय, मला रायटर चांगला व्हायचा किंवा रायटिंग रिटन कम्युनिकेशन छान करायचं आहे, मला इंटरव्ह्यू छान फेस करायचे आहेत, मला खूप छान सेल्फ डेव्हलपमेंट करायची आहे. असे काही 1-2 स्पेसिफिक बिहेवियर तुम्ही ठरवणार आहात. त्यानंतर तुम्ही ठरवणार आहात की इथून पुढं ते बदलण्यासाठी पुढचे 21 दिवस रोज मी काय करणार. त्यासाठी रोज तुम्ही काय करणार ते तुम्ही ठरवणार आहात. आणि त्यानंतर हे सगळं करण्यासाठी तुम्ही असा कोणीतरी एक जवळचा माणूस शोधणार आहात आणि त्या माणसाबरोबर रोज तुमचा प्रोग्रेस शेअर करणार आहात. तुम्ही असं ठरवलं की बाबा मला इथून पुढे एक रनिंग करायचं आहे किंवा मला इथून पुढच्या 5-7 दिवसामध्ये मला छान गाणं म्हणायचं आहे किंवा इथून पुढच्या 5-6 दिवसात मला खूप छान एखादी स्वतःची स्टोरी लिहायची आहे, मला कम्युनिकेशन करायचं आहे, मला काहीतरी रेकॉर्डिंग करायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही जे काय कराल तुमच्या गोलच्या अनुषंगाने तुम्ही जे काय कराल त्याचा प्रोग्रेस तुम्ही कुणाला तरी कळवणार आहात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जो काही करतोय ते जोपर्यंत मी कुणाला सांगत नाही की नाही तोपर्यंत ते पुढे जाण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे त्याचा प्रोग्रेस लोकांना आपण सांगत राहायला पाहिजे आणि लोकांना ते कळवत राहायला पाहिजे. हे इथून पुढं आपल्याला करायचं आहे. आणि त्यासाठी मी जो मगाशी तुम्हाला म्हणालो की आपल्याला बडी नेमायचा. तुमचा एखादा बडी असेल की नाही तो बडी तुम्हाला रिस्पॉन्सिबल करेल ती गोष्ट करत राहायला आणि तुम्हाला ती सारखी तो मदत करू शकतो. त्यामुळे असा एखादा बडी तुमच्याकडे असला पाहिजे. बडी म्हणजे कोण, तर कुणी तुमच्या घरातली तुमची आई असेल, तुमची ताई असेल, दादा असेल, तुमचा मित्र असेल किंवा आपल्या ग्रुप मधलं कुणी असेल. एकाला कोणाला तरी निवडा. मेक दॅट पर्सन रिस्पॉन्सिबल आणि त्याला तुमच्यातले हे बदल तुमच्यातले होणाऱ्या रोज गोष्टी सांगायला सुरुवात करा. चला कृष्णा काळे आता दिसायला लागलेला आहात तुम्ही आम्हाला. मगाशी काय म्हणत होता कृष्णा, आता काय बोलायचंय? अनम्यूट होऊन बोलू शकता. अनम्यूट व्हा. हा आता जरा छान दिसायला पण लागला. हा परत म्यूट झाला. आणखीन कुणाला काही विचारायचं आतापर्यंतच्या पूर्ण सेशनवर? कंटाळलेले नाही आहात ना? नाही. हा जायचंय ना पुढे अजून आपल्याला? आणखीन एक 15-20 मिनिटं आपण एका दुसऱ्या टॉपिकवर गप्पा अजून मारणार आहोत. त्यामुळे थोडस मधनं आपण येऊन हा ठीक आहे. इथपर्यंत ठीक आहे सगळ्यांना? जाऊ मी पुढं? मी सांगितलेला होमवर्क करताय ना? शक्य आहे? मी जे करायला सांगितलं ते करताय ना? शक्य आहे ना? ओके ठीक. आता साधारण इथून पुढच्या 21 दिवसांमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. साधारण आपल्याला 27-28 दिवस आपला हा पूर्ण कोर्स कम्प्लीट व्हायला पण लागणार आहेत. आणि त्याचबरोबर ना बऱ्याचदा ना आपण आपल्याबद्दल काही ज्याला आपण निगेटिव्ह धारणा म्हणतो की नाही त्या घेऊन आपण चाललेलो असतो. तर त्या निगेटिव्ह धारणांबद्दल आपल्याला काहीतरी काम करायचं. म्हणजे प्रत्येक वेळेला मला असं वाटत असतं की आय मस्ट प्लीज एव्हरीवन. मी प्रत्येकाचं काहीतरी कौतुक केलंच पाहिजे, मी प्रत्येकाला काहीतरी छान म्हटलंच पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याकडे असतात. म्हणजे ना बऱ्याचदा आपण कम्युनिकेशन करतो की नाही, ते कम्युनिकेशन करत असताना ना आपण बऱ्याचदा ज्याला काय म्हणतो एखाद्या माणसाला आपल्याला एखादी गोष्ट मनापासून सांगायची आहे ते सांगताना आपण बऱ्याचदा घाबरत पण असतो. आपल्याला वाटत असतं की त्या माणसाला मी सांगितलं त्याला ते आवडेल नाही आवडेल असं होतं बऱ्याचदा. आपल्याला काहीतरी ते समोरच्या माणसाला सांगायचं आणि आपल्याला एकदम वाटतं की या माणसाला मी सांगितलेलं आवडेल की नाही आवडेल, किंवा आपल्याला त्या माणसाची हा मोठा माणूस आहे, तो मोठा माणूस आहे, त्याची आपल्याला भीती वाटते. होतं असं बऱ्याचदा. किंवा मला एक्सप्रेस करताना त्या माणसाला कळेल का असं सारखं मला वाटत असतं. ऍक्च्युली ना मी खूप लहान होतो, म्हणजे आमच्या शाळेत वगैरे असतानाची एक गोष्ट मला आठवते. गोष्ट ऐकायला आवडेल सगळ्यांना? ओके, एक पण छोटीशी गोष्ट, अगदी रिअल लाईफ मधली गोष्ट आहे माझी. मी ना
आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये होतो आणि तिथे बऱ्याच म्हणजे स्वतःबद्दलचं मिथ आणि स्वतःबद्दलची भीती आपण कशी कॅरी करतो त्याचं एक खूप छान गोष्टी लहानपणी माझ्या घडलेली. आमच्या गावामध्ये एकदा सर्कस आली होती. त्या सर्कशीमध्ये माझा एक मित्र होता. त्या मित्राला ना त्या सर्कसीमध्ये काम करायचं होतं आणि त्या सर्कसीमध्ये काम करण्यासाठी तो नेहमी आतुर असायचा. म्हणजे त्याला असं वाटायचं की मला त्या सर्कशीत जायचंच आहे. तो माझ्याकडे आला, म्हणाला की संतोष चल त्यांच्याशी बोल. त्याला हिंदी वगैरे येत नव्हतं, मी थोडाला हिंदी वगैरे बोलायचो. आम्ही जायचो त्या सर्कसवाल्याकडे आणि त्याला म्हणायचो की माझा हा मित्र आहे आणि त्याला सर्कशीत काम करायचं. तो माणूस आम्हाला सांगायचा की मी यार हम यहाँ लोकल लोगों को काम नहीं देते, हमारा स्टाफ है वही काम करता. आणि आम्ही रोज तिथं जायचो, तो रोज आम्हाला हकलून द्यायचा. पण हा आमचा मित्र रोज आम्हाला तिथं घेऊन जायचाच. डेली आम्ही तिथं जायचो. एक दिवशी त्या सर्कसवाल्याला त्याला असं वाटलं की ठीक आहे यार, हे आलेत रोज मागं लागलेत, त्यांनाच काम देऊ. तो म्हणाला आज शोच्या वेळेला या, तुम्हाला काम मिळेल. आम्ही शोच्या वेळेला तिथे गेलो तर माझ्या मित्राला त्यांनी काम दिलं. त्यांनी काम काय दिलं माहितीये? त्यांनी त्याला सांगितलं की तू आमच्या सर्कशी मधला माकड आज नाही आहे, तर तुला माकड व्हायचं. कोणाला ठीक आहे, माकडचं माकड, मला सर्कशीत काम करायचं आहे, माझं स्वप्न आहे आणि ते पूर्ण होतं, आय एम ओके. आता मग माकड बनायचं म्हणजे काय करायचं? तर त्याला असं सांगितलं की माकडाची झूल तू घालायची, माकडाचे कपडे घालायचे आणि तू तिथं तुला जे पाहिजे ते कर. तुला काही स्क्रिप्ट नाही, काही नाही, काही काम सांगणार नाही. तू त्या पूर्ण 3 तासाच्या शो मध्ये हवी तेवढी मस्ती कर आणि तुझं जा. मग माकड आला, माकड तिथं उड्या मारायला सुरुवात झाली. आता हा माकडाच्या आतला माणूस काहीतरी माकड चाळे करणार. त्या साहेबांनी माकड चाळे काय करावेत माहिती? हा गेला वाघाच्या पिंजऱ्यापाशी आणि वाघाच्या पिंजऱ्यापाशी जाऊन तो वाघाला असे दगड मारायला लागला. त्याने वाघाला पहिला दगड मारला, दुसरा दगड मारला. ते वाघने पहिल्यांदा ते वाघाला दगड लावला, ते वाघ असं करतो की नाही, ते वाघाने पण असे त्याची स्किन हलवली आणि त्याला थोडस बरं वाटलं की पिंजऱ्याच्या बाहेर तर येणार नाही ना माकड, वाघ. त्यामुळे याची जराशी भीती चेपल्यावर तो अजून जवळ गेला पिंजऱ्याच्या. त्या वाघाला वाकुल्या दाखव करता ना हा त्या पिंजऱ्यावर चढला. पिंजऱ्यावर चढल्यावर त्याच्या लक्षात आलं की पिंजरा वर्ण मोकळा आहे, वर्ण ओपन आहे. तरी पण ह्याने काय केलं माहिती? त्या पिंजऱ्याच्या कॉर्नरला स्वतःला बसवलं, असं म्हणजे तिरपा असतो की नाही पिंजऱ्याचा असा अँगल, त्या अँगलवर स्वतःला बसवलं आणि वर्ण सुद्धा त्या माकडाला वाकुल्या दाखवायला सुरुवात केली. तेवढ्यात सर्कस चालू होती आणि ह्या वाघाचा सीन होता. सर्कस ऑन झाली आणि वाघ सगळा असा पुढं आला आणि त्या रिंग मास्टरनी बघितलं की सर्कसी मधला त्या शो मध्ये फक्त वाघ आणि वाघाचा पिंजराच यायला हवा होता. अचानक वाघ, वाघाचा पिंजरा आणि त्यावर बसलेलं माकड सुद्धा. ते रिंग मास्टरला कळे ना त्या माकडाचं काय करायचं. त्यांनी जोरात हंटर वाजवलं आणि सांगितलं की बंदर जम्प, आणि बंदरनी उडी मारली. आता उडी मारताना आमच्या मित्राची दिशा चुकली. उडी बाहेर पडायची, ती उडी आत पडली आणि हा पिंजऱ्यात. आतापर्यंत ज्या वाघाला ह्याने वाकुलं दाखवलंय, त्या वाघाला वाकडं दाखवलंय, त्या वाघाच्या समोर हा घाबरला, त्याला भीतीने थरथर कापायला लागला. त्याला कळे ना आता काय होणार. आणि तेवढ्यात तिथून आतून आवाज आला, घाबरू नको, मी पण माणूस आहे. त्या वाघाच्या आत सुद्धा एक माणूस होता. बऱ्याचदा ना आपण त्या झुलीला घाबरतो माहिती? ती झूल आपण पांघरलेली असते, त्या झुलीला आपण घाबरतो आणि त्या आतला तो माणूस आहे की नाही त्याशी आपलं बोलणंच राहून जातं. बऱ्याचदा हे बाबा आहेत, ही आई आहे, हे सर आहेत, ही बायको आहे, हा नवरा आहे, हा बॉस आहे, हा डॉक्टर आहे, हा इंजिनियर आहे, हा वकील आहे. अशा वेगवेगळ्या झुली पांघरून लोक आपल्या आसपास फिरत असतात. आपण त्या झुलीशी बोलतो, त्या आतल्या माणसांशी बोलत नाही. आणि ज्यावेळेला तुम्ही इंटरव्ह्यूला जाल, ज्यावेळेला तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काही करत असाल की नाही, त्या झुलीच्या आतल्या माणसाशी आपल्याला बोलायचं आहे. आणि त्याच्याशी आपल्याला बोलायचं असेल तर माझं स्वतःबद्दलचं मत खूप छान असलं पाहिजे. माझं स्वतःबद्दलचे जे मिथ आहेत ते मी कमी केलेले असले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी काही गोष्टी प्रिन्सिपल म्हणून लक्षात ठेवा. दॅट आय मस्ट नॉट प्लीज एव्हरी. मला प्रत्येकांना मी खुश ठेवलंच पाहिजे गरजेचं नाही आहे. प्रत्येक माणसाला ची डिसिजनची मी व्हॅल्यूज केली पाहिजे हेही गरजेचं नाही आहे. प्रत्येक टास्क मध्ये मी फेल झालो म्हणजे मी फेल्युअर आहे असंही आयुष्यात होत नाही. त्यानंतर एक चांगलं पर्सन होण्यासाठी मी जगात सगळ्यांना मदत करतच सुटलो पाहिजे हेही गरजेचं नाही आहे. कधी कधी नाही म्हणण्याने सुद्धा आपण चांगलं होऊ शकतो. कधी कधी
माझा राग एक्सप्रेस करणं खूप चुकीचं आहे असंही अजिबात नाही. ऍट टाइम कधी कधी राग आला तर तो राग चांगल्या आणि लेजिटिमेट वेनी एक्सप्रेस व्हायला हवा, अदरवाईज तो आतमध्ये दाबला जाऊ शकतो आणि तो कधीतरी वेगळ्या पद्धतीनं बाहेर येऊ शकतो. मला मी जर समजा माझं फिलिंग चार चौघांमध्ये सांगितलं तर लोक मला वीक समजतील का, हेही एक माझ्याबद्दलचं फिलिंग आहे, ते चुकीचं फिलिंग आहे. आणि त्यानंतर डू व्हॉट अदर्स वॉन्ट टू डू मोस्ट ऑफ द टाइम, बऱ्याचदा मी तेच करतो जे मला लोक करायला सांगतात किंवा मला ते करावं लागतं जे मला लोक करायला सांगतात. या फिलिंग्स मधनं मी बाहेर यायला पाहिजे आणि प्रत्येक वेळेला मला दुसऱ्या कोणाला तर मी इम्प्रेस केलंच पाहिजे हे गरजेचं नाहीये. असे काही मिथ्स घेऊन आपण फिरत असतो. अशा या मिथ्सना सुद्धा आपल्याला पूर्ण या महिन्याभरामध्ये स्वतःमधनं इरेज करायचं आहे आणि त्याच्या पुढं आपल्याला जायचं आहे. आणि त्याच्या पुढं जायचं असेल तर एक छोटासा कन्सेप्ट जो ज्याला जोहारी विंडो असं म्हटलं जातं आणि तो जोसेफ लुफ्ट आणि हॅरी इंगम या दोन सायकोलॉजिस्टनी 1955 मध्ये जगासमोर मांडला. आणि तो एक्झॅक्ट त्यांनी काय सांगितलं माहिती, आपण प्रत्येक जण ज्या वेळेला काम करतो की नाही, आपण दोन ऍक्सिसवर काम करतो. एक गोष्ट आपल्याकडे असते की जी मला माझ्याबद्दल माहिती आहे आणि एक गोष्ट अशी असते जी जगाला माझ्याबद्दल माहिती आहे. नो टू सेल्फ, नो टू अदर. ज्या ज्या म्हणून गोष्टी तुमच्याबद्दल तुम्हाला माहिती आहेत आणि त्या जगालाही माहिती आहेत त्याला आपण म्हणतो ते ओपन एरिया आहेत. काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हालाच माहिती आहेत पण जगाला माहित नाही आहेत. मी घरामध्ये ह्या गोष्टी करतो त्या मी बाहेर जाऊन सांगत नाही बऱ्याचदा. तर तो म्हणजे एखादा नवरा घरामध्ये भांडी घासतो, तो जगाला ओरडून सांगत नाही मी भांडी घासतो म्हणून. तर तुझा जगासाठी असलेला तो हिडन एरिया. आणि काही एरिया असे असतात की जे तुम्हाला माहिती नसतात पण जगाला माहिती असतात, त्याला आपण ब्लाइंड एरिया म्हणतो. आणि एक तिसरा एरिया जगामधला असतो जो तुम्हालाही माहित नसतो आणि जगालाही माहित नसतो, त्याला अननोन एरिया म्हणतात. आणि ह्या चार क्वाड्रंट मध्ये आपण आपलं आयुष्यात असतो. आणि तुम्हाला जर समजा खरंच खूप छान पर्सन व्हायचं आहे, जगामध्ये तुम्हाला ट्रस्ट गेन करायचं आहे, रेप्युटेशन गेन करायची आहे, तुम्हाला जॉब हवा असेल, तुम्हाला तुमच्या एक्सपर्टीज हवे असतील, तर आपल्याला करावं काय लागेल माहिती, हा जो ओपन एरिया आहे की नाही, हा ओपन एरिया जेवढा मोठा तुम्हाला करता येईल तेवढा मोठा तुम्ही केला पाहिजे. आता ऍज अन जॉबला मी गेलो तर माझ्यासाठी हा ओपन एरिया मोठा करायला काय आहे तर माझं रिझ्यूम आहे. तो रिझ्यूम मी असा लिहिला पाहिजे की माझ्यातल्या सगळ्या गोष्टी ते समोरच्याला कळल्या पाहिजे. आता बऱ्याचदा आपण काय विचार करतो, जॉब त्यांनी इंटरव्ह्यू कशासाठी मागवलाय, बाबा क्लार्क. मग क्लार्क साठी काय लिहायला पाहिजे, मला टायपिंग येत नाही, पण तुम्हाला सॉफ्टवेअर मधलं एखादं प्रोग्रामिंग येत असेल लिहा. तुम्हाला फोटोग्राफी येते लिहा तिथं. कदाचित ह्या पोस्टसाठी नाही पण दुसऱ्या कुठल्या तरी पोस्टसाठी तुमची गरज तिथं असू शकते. कारण मला माझ्या लाईफमध्ये झालं की एकदा सॉफ्ट स्किल ट्रेनिंगसाठी मला एकाने माझा प्रोफाईल मागितला. मी त्याला प्रोफाईल दिला, बऱ्याच गोष्टी लिहिल्या त्यात, पण मी माझं करिअर बॅकग्राऊंडच नाही लिहिलं. नंतर मला कळलं की जर त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनला असा ट्रेनर हवा होता ज्यांनी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये काम केलं. आणि ऍक्च्युली मी स्वतः प्रॅक्टिकली 15 वर्ष फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये काम केलंय, पण मी ते तिथे लिहिलं नसल्यामुळं ते काम मला मिळू शकलं नाही. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याकडनं असं होतं की आपण तो ओपन एरिया ओपन करतच नाही, तो हिडन राहतो. तर त्यावेळेला तो ओपन एरिया करता कसा येईल याच्याकडे सुद्धा श्रेयसने लिहिलं की सर जनरल नॉलेज कसे मिळवायचे. ऍब्सोल्युटली जनरल नॉलेजचा हा जो पूर्ण पार्ट आहे की नाही, हा जो आपण जनरल नॉलेज बद्दल म्हणतो, तर एक तर बेसिकली तुम्ही स्वतःला अपडेट ठेवा करंट अफेअर्सवर, काय चाललंय त्याच्याकडे पहा. थोडंसं वाचन वाढवल्याने पण ते मिळू शकतं. किंवा आजकाल आणखीन एक गोष्ट खूप छान झाली आहे श्रेयस जनरल नॉलेज वाढवण्यासाठी. तुम्ही जर समजा फेसबुक, व्हॉट्सअप इथं कुठेही गेलात की नाही, यू विल फाइंड एन नंबर ऑफ ट्रेनिंग प्रोग्राम्स आर गोइंग अराउंड. काही ट्रेनिंग प्रोग्राम असे पण आहेत की जे म्हणजे रेकॉर्डेड आहेत, म्हणजे तुम्हाला नंतर ऐकायला मिळतात. असे काही प्रोग्रामसाठी तुम्ही एनरोल जरी झालात की नाही तरी जनरल नॉलेज तुम्हाला मिळेल. पर्टिक्युलरली ह्या सेशन मध्ये आपण हा प्रयत्न करूच की अजून अपडेट टू द वर्ल्ड तुम्हाला कसं देता येईल आणि कसं त्याबद्दल तुम्हाला आणखीन छान सांगता येईल, त्या अँगलने सुद्धा आपण ह्याच्यावर विचार करणार आहोत. सो बऱ्याचदा हा ओपन एरिया जेवढा मोठा करू की नाही, आपल्याला पूर्ण ह्या 5 आठवड्यांमध्ये हा हे शिकायचं आहे की तुम्ही तुम्हाला जेवढे माहिती आहात तेवढेच तुम्ही जगालाही कशी माहिती व्हाल, त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे. हा ओपन एरिया किती मोठा करता येईल त्याकडे आपण लक्ष देणार आहोत. वी आर गोइंग टू रिड्यूस दॅट हिडन एरिया. आणि सगळ्यात महत्वाचं तो अननोन एरिया आहे. बऱ्याचदा आपल्याला माहितीच नाही की आपल्याला हे माहिती नाही आहे.
वी डोंट नो दॅट वी डोंट नो, तर तो जो अननोन एरिया आहे त्याला कसं टॅप करता येईल, त्यामधली पोटेन्शियल, त्यामधली पॉसिबिलिटीज कशा एक्सप्लोअर करता येतील, त्यानुसार आपण हा पूर्ण सिरीज आपण डेव्हलप केलेली आहे. ही सिरीज प्लॅन केलेली आहे आणि या सिरीजचा आजचा पहिला दिवस साधारण माझा मेन उद्देश असतो की तो तुमच्याशी मी गप्पा मारून तुम्हाला साधारण तो विषय काय आहे, कसा आहे, तिथपर्यंत आणणं हा आजच्या माझ्या ह्याचा भाग होता. आणि माझं ऑलमोस्ट तुमच्याशी जे पीपीटीच्या माध्यमातून संवाद साधायचा तो साधून झालेला आहे. तर तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा, तुम्हाला काही अजून जाणून घ्यायचं असेल तर विचारा. आज अंजली मॅडम इथं आहेत. मॅडम तुम्हाला काही अजून पूर्ण ह्याच्यावर काही ऍड करायचं असेल तर तुम्ही थोडंसं ऍड करा, कारण कधी कधी माझं समजणं हा आणि तुमचं समजणं यात फरक असू शकतो. सो ओव्हर टू अंजली मॅम, तुम्हाला काही ऍड करायचं असेल. हा, नमस्कार सर. नमस्ते. आपण जे 5 निगेटिव्ह गोष्टी लिहा आणि एक जी आपल्याला आपल्यातली चांगली गोष्ट वाटते, तर त्याचा जो तुम्ही दिला एक्झरसाइज, तर तो परत एकदा रिवाइज सगळ्यांसाठी करा की काय करायचंय नक्की. थोडंसं पहिल्यापासून मी सगळे एक्सरसाइज सांगतो परत एकदा. हा, म्हणजे हा हा हा. आणि थोडं सावकाश किंवा लिहून नाही दाखवता येणार, पेरेंट्स बसलेत खरं, तर तुम्ही परत एकदा फक्त रिवाइज करा असं वाटतंय. ठीक आहे, मी एक काम करतो, ते पीपीटी शेअरला ठेवू का? हा, तरी चालेल. एक काम करतो. पहिल्यांदा मी काय सांगितलं होतं की तो गोलचा पॉइंट सांगितला होता. हो हो हो. कागद असा करायचा आहे, इथं मध्ये गोल लिहायचे आणि या ह्याच्यावर ह्या साईडला तुम्हाला हे लिहायचंय की त्यासाठी तुम्ही काय करणार, आणि ह्या साईडला लिहायचंय तुम्हाला सपोर्ट काय हवाय. क्लिअर? पहिली एक्सरसाइज. सेकंड मी तुम्हाला सांगितली होती, ओपन आपण इथं होतो, हे 4 प्रश्नांची उत्तरं लिहायची. पहिल्यांदा एक की तुम्ही तुमच्यामध्ये सेल्फ मोटिवेटेड होण्यासाठी व्हॉट चेंजेस मस्ट बी मेड बाय यू नॉट बाय अदर्स सो दॅट यू फील सेल्फ मोटिवेटेड. तुम्ही सेल्फ मोटिवेटेड व्हावे यासाठी तुम्ही तुमच्यात काय बदल केले पाहिजेत. मी सकाळी 5ला उठलो, तुम्हाला सेल्फ मोटिवेटेड वाटेल. मी रात्री लवकर झोपलो, मी एवढ्या वाजता जेवण केलं, काहीही एक गोष्ट केल्या आणि रेग्युलर केल्याने तुम्हाला वाटेल की मी एवढं लिहिलं तर, मी या लोकांशी बोललो तर, मी या लोकांच्या सानिध्यात असलो तर, मी हे ऐकलं तर, मी हे केलं तर, व्हॉट एव्हर ते तुम्हाला करायचं. त्यानंतर व्हॉट आर थिंग्स यू आर मोटिवेटेड टू डू. अशा कुठल्या गोष्टी. मला टीव्ही बघायला आवडतं, आय एम मोटिवेटेड टू फॉर दॅट. मला गाणी ऐकायला आवडतात, मला काहीतरी पुस्तकं वाचायला आवडतं, मला या लेखकांना वाचायला आवडतं. सो यू आर मोटिवेटेड टू डू दॅट. What are the things you want to do but are not motivated to do. अशा काय गोष्टी ज्या तुम्हाला करायच्या आहेत. मला अभ्यास करावा गरजेचं आहे, करावंसं वाटतं, पण मी पुस्तक घेऊन बसलो की मला झोप येते. मला हे करायचंय पण ते करायला गेलो की मला ते नको वाटतं, पण हे गरजेचं कंपल्सरी आहे. लिहून काढा एकदा. वन्स यू तुमचे लिहून काढायला का सांगतो मी माहितीये, जेवढ्या गोष्टी तुम्ही लिहाल की नाही तेवढं तुमचं ब्रेन तुम्हाला त्यासाठी करायला मदत करू शकतो. त्यानंतर चौथी गोष्ट, वाय आर यू मोटिवेटेड टू डू द फर्स्ट बट नॉट द लास्ट. सुरुवातीला तुम्ही मोटिवेटेड आहात पण ते मोटिवेशन तुमचं शेवटपर्यंत टिकत नाही. अशा कुठल्या गोष्टी आहेत त्याच्यावर विचार करा. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या स्वतःबद्दलच्या 5 निगेटिव्ह गोष्टी लिहा. जे तुम्हाला वाटतं की नाही डिसॅबिलिटी पण तुमच्याकडची आहे, ती तुमच्या मनावर तिला हवी होऊ नका. माझ्याकडे हे प्रॉब्लेम आहे, ते लिहून काढा एकदा ते लिहून काढा. त्याचं नंतर आपण बघू काय करायचं ते. वेगळ्या सेपरेट कागदावर 5 निगेटिव्ह गोष्टी लिहा. त्यानंतर एक स्वतःबद्दल पॉझिटिव्ह स्टेटमेंट लिहा. रिराईट देम इन अ पॉझिटिव्ह स्टेटमेंट अबाउट युअर सेल्फ. किंवा ह्याच 5 निगेटिव्ह गोष्टीला तुम्ही पॉझिटिव्ह वे मध्ये कसं त्याला हे करू शकता किंवा त्याचा वेगळ्या अँगलने त्याकडे कसं पाहू शकता त्याच्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या. आणि स्वतःबद्दल एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट तुम्ही तयार करा की आय एम धिस, आय एम दॅट, आणि असं एक बोल्ड अक्षरामध्ये पॉझिटिव्ह स्टेटमेंट तुम्ही लिहा. वन्स यू डू दॅट, पहिल्यांदा तर 5 निगेटिव्ह, त्या निगेटिव्हला तुम्ही पॉझिटिव्ह कसं पाहाल आणि पॉझिटिव्ह स्टेटमेंट असं तुम्ही स्वतःबद्दल करा. ही तिसरी एक्सरसाइज मी सांगितली. आणि चौथीसाठी आपल्याला काय करायचं, काहीतरी आता बाबा ठीक आहे मला हे करायचंय तर त्यासाठी जसं सचिनला बॅडमिंटन ऑलिम्पिक, रोज मी काय करणार. आता तो तर डिटरमिंड आहे करत असेल, पण अशी कुठली गोष्ट मी ठरवली त्यासाठी रोज मी काय करणार ते कोणाला तरी
रिस्पॉन्सिबल करा आणि त्या माणसाला ते रोज सांगा. त्याला ते रोज आपल्याला एक्सप्लेन करता आलं, त्याला रोज सांगा की आज मी हे केलं, आज मी असं केलं, आज मी तसं केलं. तर त्याला रिस्पॉन्सिबल कुणाला तरी केलं. आणि शक्यतो जमलं तर रिस्पॉन्सिबल अशा माणसाला करा जो तुम्हाला फारसा आवडत नाही. तुम्हाला खूप आवडत्या माणसाला तुम्ही रिस्पॉन्सिबल केलं की नाही, तुम्ही टेकन ॲज अ ग्रँटेड घेता. पण तुम्ही एखाद्या न आवडत्या माणसाला रिस्पॉन्सिबल केलं की नाही, तर ती आतनं रिस्पॉन्सिबिलिटी आणखीन थोडीशी जास्त देते. यार तो मला बघणार आहे, तो मला असेस करणार आहे, तो माझ्याकडे लक्ष देऊन असणार आहे. आपण ती करण्याची शक्यता. त्यामुळे निगेटिव्ह माणसं किंवा आपल्याला त्रास देणारी माणसं आपल्या आसपास असतील तर त्यांचा वापर असा चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येणं सुद्धा शक्य आहे. तर ह्या 3 गोष्टी मी सांगितल्या. बरोबर मॅडम? हा बरोबर आहे. आता मला वाटतं क्लिअर झालं असेल हा. सगळ्यांना. हा सगळ्यांना. तुम्हाला काही ऍड करायचंय ओव्हरऑल सगळ्या याच्यावर? नाही 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 नाही. ओके, तुमचं सब्जेक्टिव्ह एकदम छान, म्हणजे काहीच प्रश्न नाही त्याच. कुणाला काही ऍड करायचंय? अच्छा, पार्टिसिपेंट्स पैकी कुणाला काही ऍड करायचंय? संतोष, पण हे आपण आता घ्यायचं कसं? काही फॉर्मॅट तू ठरवलाय का ह्याच्या सगळ्याचं? आपण घेणार कशी ही माहिती त्यांच्याकडनं? नाही, त्यांना मी आता काय सांगितलंय की हे 4 प्रश्न ते व्हॉट्सअपवर आपल्या ग्रुपला टाकतील. हा, नाही ना, आता ह्या बॅचचा ग्रुप तयार होईल ना. हो, ग्रुप तयार झालाय ऑलरेडी. त्या ग्रुपवर हे टाकतील आणि सायमल्टेनियसली दे विल मेक बडी. ओके. आता इथं ऍक्च्युअली 2 बडी आम्हाला सापडले की चेतन आणि श्रेयस. चेतन आणि श्रेयस. हो, 2 एकमेकाचे बडी आहेत. बाकीच्यांना असं सांगितलं की ग्रुपवर नंबर आहेत त्यांचे, त्याचा नंबर यातला. आता जसं समीर आणि गौरेश एकमेकाशी बोलतील का बघा, हे असं जस्ट एक सजेस्ट केलंय. किंवा सचिन, तर तुम्ही एकमेकांशी बडी तयार करा. अंजली मॅम तुमचं हे बंद आहे, किंवा अंजली सुद्धा आपल्याला मदत करतील. प्राची आणि सचिन होऊ शकतील. प्राची आणि सचिन होऊ शकतील. ओळखतात ते. व्हेरी गुड. प्राची पाटील. प्राची पाटील आणि शिरीष पाटील आपल्याला दिसत होते ते. हा तेच, म्हणजे तिची आई आहे ती. तेच ते. शिरीष पाटील म्हणजे प्राची नाव आहे. प्राची आणि सचिन दॅट इज देअर बडी होतील. समीर सर, आपल्या ग्रुपवर बऱ्याच जणांची नाव आहेत, त्यातून तुम्ही तुमचा एखादा बडी का नेमायचा माहिती? तुम्ही जर समजा रिस्पॉन्सिबिलिटी घेतलीत की नाही, म्हणजे एकमेकाला की येस आय एम डुईंग, तर दोघंही तुम्ही छान ते कराल. आणि मी नुसतंच ज्ञान देऊन तुम्ही ऐकून टाळ्या वाजवणं हा अपेक्षित नाहीये. त्यातून तुमच्यात काहीतरी बदल अपेक्षित आहेत, मग ते बदल करायला आपल्याला खूप छान त्यातून मदत होईल. ठीक आहे सर, अमेय गयाळ नाहीये का आपल्या ग्रुप? नाही आला का? नाही आला. ट्राय. बर, ठीक आहे. इव्हन तुमच्याकडनं अंजली मॅम हा जो पूर्ण सेशन आहे की नाही, हा रेकॉर्डेड आहे. बर. त्याचे युट्यूबला मी अपलोड करीन आज संध्याकाळी. ह्याची लिंक आणि आपल्या ग्रुपला पण असेल. काही लोक पुढच्या आठवड्यात जॉईन करणार असेल, तुम्ही त्यांना ही लिंक जरी दिली, आठवड्याभरामध्ये हे पाहून घेतील आणि पुढच्या वेळेला त्यांना जॉईन होतो. म्हणजे असं आता पहिला सेशन गेला आता काय असं विचार करू नका. लेट पीपल कम इन. हा ठीक आहे. बरोबर ना अनिता मॅडम? आम्ही फॉर्म भरलाय मागच्या आठवड्यात, पण आम्हाला त्याचा रेस्पॉन्स पण आलाय, पण आम्ही ग्रुपवर नाहीये. प्राची पाटील. ठीक आहे, मी आज आता ऍड करून घेईन. ग्रुपची लिंक मॅडम कडे आहे. ग्रुपची लिंक मी पाठवून देते तुम्हाला. ओके, थँक्यू. बरेच, म्हणजे माझ्याकडे आता 20-21 नावं आलेली आहेत. त्यांना मी आता ग्रुपची लिंक जेवढे नाही आले त्यांना पाठवते. श्रेयसला एक पाठवते. श्रेयस आजच जॉईन झालाय. हो, सचिन बरोबर. प्राचीलाही पाठवते. हा ठीक आहे. मी अमेयला पाठवते. अमेय गयाळ तर अपेक्षित आहे मला येणं. त्यालाही बघ. स्विमर ना? स्विमर. हो, हा स्विमर. मला पण अपेक्षा पुढच्या वेळेला भेटूया पण आम्हाला. हा ठीक. खूप चांगली माहिती सांगितली सर तुम्ही. थँक्यू मॅडम. आणि सगळे पॉइंट्स खूपच छान होते, छान डिस्कस केलं. प्राचीला समजतंय ना? मी थोडं सांगावं लागतं तिला. लिप मुवमेंट्सनीच कळणार की तर थोडस तुम्ही काय बोलता त्याच्यावर मी तिला थोडं. मग हे थोडं आमचं फास्ट होते का तिच्या दृष्टीने? नाही, तसं हे याच्यात बहुतेक नाही कळणार. तसं तिला आम्हाला सांगावं लागणार.
कारण काय टोटल त्यांना थोडस लिप मुवमेंट समोर असलं तर आणि स्लोप गेलं तरच कळतं, तसं नाही एवढ्या ह्याच्यात कळलं. ऑनलाईनला थोडा तो प्रश्न पडतोच हो, की हो. ऑनलाईनला तुम्हाला कितीही आम्ही स्लो घेतलं तर ते Right, जास्त right. स्लो होईल आणि ते इतरांना त्रास व्हायचा हे असतं, म्हणजे कळणार नाही राईट, ते. ठीक आहे, पण मी हे करेल, तिला सांगेल मी पण मॅडम, तरी असते. तिचे सगळे सेशन अटेंड करायला लावा तिला, हो हो हो. आणि तुम्ही असा तिथं, कारण हे काहीतरी वेगळं Yes, तुला yes. मिळेल ना, त्याचा तिला खरंच Right. त्यासाठी उपयोग होईल. राईट. सर तिला मोटिवेशनला खूप उपयोग होणार आहे. येस हा राईट. तिला जरा आणि सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये आम्हाला तिला हे करायचं की सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये. आणि कधी ज्यावेळेला आपण हे सगळं संपेल ना कोरोना, आम्ही सगळेजण एकदा आपण असं हो, समोर चालेल. भेटणार आहोत, हा. त्यावेळेला कारण मग काय आपण ती ते फार सगळे रिझर्वड आहे, म्हणजे रिझर्वड आहे ती, जास्त पार्टिसिपेटच कशात करत नाही, हा तिचा आम्ही हे तर त्याच्यात आपण तिला बघूया काय नक्की, त्याच्यात हे नक्की. करते. हा Yes, yes. जरूर. ती शेवटच्या दिवशी बोलेल एवढं बघूयात आपण मॅडम. ओके ओके काय संतोष? येस येस अगदी. ओके. येस येस. ती रायटिंग मध्ये तुम्हाला एक्सप्रेस करू शकेल, कारण तिला स्पीच नाहीये. स्पीच तसं नाहीये, म्हणजे आपल्याला कळण्यासारखं स्पीच नाही. मी आता ग्रुपमध्ये ऍड केलं ना की त्याच्यावरती तिला बोलता येईल ना. हो हो सगळे ते आता जे काही संतोषने सांगितलं ना ते मी तिथे सगळे हे टाकते पॉइंट्स की या पॉइंट वरती तुम्हाला असे असाइनमेंट आहेत, हो की नाही. तुम्ही हे 5 पॉइंट मी तिथे टाकणार, या 5 पॉइंटवर तुमचे असाइनमेंट आहे. कोण कोणाचं बडी म्हणून आहे ते पण टाकून ठेवते, इतर तुम्ही कोणाला चूज करू शकता ते करा, असं करते. म्हणजे मग ती त्याच्यावरती रिस्पॉन्ड करेल आपल्याला. राईट, करेल काही प्रॉब्लेम. समीर पेंढारकर खूप मोटिवेटेड झालेले आहेत संतोष सर. येस बोलले का पण ते? येस येस बोलत होते, कंटिन्यू ह्याच्यामध्ये आहेत त्या पूर्ण सेशन. ओके, चांगलं झालं. मॅडम अजून पण कोणी असतील मुलं तर त्यांना सांगा, आपण हे त्यांना ऐकायला देऊ आणि पुढच्या शनिवारचा अटेंड करू दे. हा श्रेयस सांग आईला बोलायला. 1 मिनिट, श्रेयसच्या आईंना काहीतरी अजून बोलायचं. किती, एक दोघं तिघं बघू का? दोघं तिघांना सांगू? हो 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 सांगा ना. फक्त हा पहिल्या सेशनचं रेकॉर्डिंग ऐकायला लावा. हो, हा ठीक आहे. श्रेयसच्या आईंना काहीतरी बोलायचं. स्पीच असलेले जर काय, हा बोला. श्रेयसच्या आईंना काहीतरी बोलायचं. नमस्कार सर. नमस्कार. बोला. छानच तुमचा हा सेशन झालाय. थँक्यू. आणि याच्यात म्हणजे प्रत्येकाला एक वेगळा काहीतरी प्रॉब्लेम आहे, की श्रेयसला असा आहे की तो आयुष्यात कन्फ्युज आहे आतापर्यंत. तर तुम्ही जे आजचं जे गोलचं जे सांगितलंय त्यामुळे मला खूपच आनंद झालाय की तो काहीतरी लिहील आणि त्याला काहीतरी निश्चित आपण काय करणार आहोत ते तो ठरवायचा प्रयत्न करेल आणि ह्याच्यातून नक्कीच तो पुढे जाईल. त्यामुळे मला खूप छान वाटतोय तुमचं सेशन आणि असंच आपण भेटूया. येस येस नक्की नक्की. आणि पुढच्या सगळ्या सेशन मध्ये ना खरंच खूप संतोष धमाल सर आहे. तुमचं लेक्चर खूप आवडलेलं आहे. येस चेतनला खूप आवडलाय, तो लिहितोय आपल्या ह्याच्यामध्ये, मेसेज टाकतोय तुम्हाला. गुड. ठीक आहे. येस. गिजरे सर तुम्हाला काही बोलायचंय का आज? नाही आज छान झालं. आज बोलण्यासारखं वेगळं काहीच नाहीये, एकदम सुंदर झालं. इंटरॅक्टिव्ह आणि पहिलं इंट्रोडक्टरी म्हणून खूपच छान झालं ते. टू मोटिवेट आपण आता पुढच्या शनिवारचं मी तुम्हाला शुक्रवार मी सगळ्यांना टाकेन की पुढच्या शनिवारी आपण कसं घेणार आहोत, कोणाचं घेणार आहोत, हे सगळं मी पुढच्या शुक्रवार टाकेन. चालेल ना? आणि प्रत्येक जण तुम्हाला टास्क देणार आहे, ते टास्क करा आणि ते हो, म्हणजे 8 दिवसात विषयासाठी. पूर्ण करा. हा ते करा. कधी कधी तुम्हाला 8 दिवस पण नाही, सुषमा मॅडमच्या टास्कला एकच रात्र मिळेल, पण तुम्ही ते दुसऱ्या दिवशी करायचं आहे, कारण शनिवारचे टास्क तुम्हाला रविवारी करावे लागतील. रविवारच्या टास्कना तुम्हाला पुढच्या शनिवारपर्यंत वेळ मिळेल, पण त्या वेळेला ते करत जाऊ ना आपण, तर करायला मजा येईल सगळ्यांना. आणि तो जोहारी विंडोचा शेवटचा जो आपण आहे की नाही ओपन, तो इतका मोठा करूयात ना आपण की आपण सगळ्या जगाला आपल्याला काही सांगावं लागणार नाही. म्हणजे जग आपल्याच पैसे आलं की त्यांना कळेल व्हॉट यू आर, आणि त्याच्यावर आपल्याला काम करायचं. सो थँक्यू व्हेरी मच. आज आपण इथे थांबूयात आणि पुढच्या शनिवारी परत 4 वाजता आपण सगळेजण भेटूयात. त्याचा स्पीकर वगैरे तुम्ही याच्यावरती विचार करा परत एकदा. तुम्ही आहात, मोठे आहात सगळ्यांमध्ये, पण एक वेगळं लेक्चर म्हणून तुम्ही अटेंड करताय हे सगळं. समीर नाही आहेत. समीर पेंढारकर, त्यांच्याकडे आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम येतो असताना. हो ते जिथे बसतात तिथे आवाजाचा प्रॉब्लेम आहे. बरं ठीक आहे. त्यांनी आता ग्रुपवरती चॅट मध्ये टाकलंय आय एम टू मोटिवेटेड बाय दिस लेक्चर म्हणून म्हटलं. येस येस.
आणि चौथाई मॅडमना सुद्धा मी खूप धन्यवाद देईन की त्यांनी या लिंकला आम्हाला जोडून अगदी आठवणीने घेतलं. नेहमीच त्या करत असतात हे सगळं आणि अगदी खूपच म्हणजे मध्ये आमची लिंक थोडी तुटल्यासारखी किंवा नाही भेट झाली. आता आम्ही पुण्यातून चिंचवडला राहायला आलोय. पण तरीही त्या विद्यार्थ्यांना कधीही विसरल्या नाही. त्याबद्दल मला त्यांचं खूपच म्हणजे मानावे तेवढे आभार मानू का काय मला समजत नाही. खूपच छान. त्या नेहमी नाही, चौथाई मॅडमनी नाही. काय केलंय, चौथाई मॅडमनी आम्हाला टास्क देऊन ठेवला, आता शिकवा काय शिकवताय ते. नाही कसं आहे माहितीये का, मला खूप आनंद का झाला की आम्ही 10वी 12वी लेवल पर्यंत नेऊन ठेवतो विद्यार्थ्यांना, पण पुढे जाऊन जो गायडन्स, करिअर गायडन्स लागतो तर तो फार महत्वाचा असतो आणि त्याची दिशा मला उलटी छान मिळाली आहे, मार्ग सापडलाय, म्हणून मला खूप बरं वाटतंय. ह्या मुलांना मला सगळ्यांना देता येईल आता हे सगळं म्हणजे तुमच्या थ्रू असं झालंय. त्यामुळे उलट मी खूप आनंदी झाली. माझ्या चेहऱ्याकडे बघा की खूप आनंदात आहे मी. 2 तास छान गेले माझे. परत एकदा आपण रिवाइज करतो आपल्याला सुद्धा स्वतःला. थँक्यू. ओके. ओके पुढच्या शनिवारी 4 वाजता. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. मोस्ट वेलकम. थँक्यू सर. वेलकम बेटा. बोलायचं येतं आपल्याला. गौरेश नाही आला का रे? गौरेश हॅलो. आहे ना गौरेश? हा. पहिल्यापासून हो. तुला कसं वाटलं गौरेश? चांगलं वाटलं ना? रोज अटेंड करणार आणि माझे काही मित्र पण आहेत, त्यांना पण सांगतो. हो चालेल ते आज आले चालेल. नाहीयेत. नाही सांग ना, मी आपण युट्यूबचे हे टाकूया त्याच्यावरती. युट्यूबचं काय संतोष सर आता अपलोड करतील ते, आणि त्यांना सांग पुढच्या वेळेस यायला. ठीक आहे चालेल. ओके. बाय बाय. बाय.